श्री स्वामी समर्थ सर्वांना सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी मार्गात आल्यानंतर प्रथमतः आपलं देवघर, नेहमीप्रमाणेच आपण जसं म्हणतो की देवघर, वास्तुशास्त्र, पितरांची सेवा या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आपल्या ज्या प्रापंचिक अडीअडचणी असतात किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर नेहमीप्रमाणेच मी देवघराविषयी थोडंसं माहिती परत बोलेल, कारण जे पण आपल्याकडे प्रश्न येतात तर सेवेकरांनी कृपया लक्ष द्यावे. त्यातून बऱ्याच प्रश्नांची त्यांना उत्तरं मिळतील आणि खूप तसा चांगला रिस्पॉन्स पण आहे लोकांचा की आपण जेव्हा याचं मार्गदर्शन होतंय म्हणजे आपल्या मीटिंग मधून, तर त्यातून बरेच लोकांनी आपली देवघर व्यवस्थित करून दुरुस्त करून घेतलेली आहेत. आणि ज्या गोष्टी आम्हाला पण माहित नव्हत्या तर दादांकडनं म्हणजे प्रॉपर त्याचं म्हणजे कारण पण आपल्याला समजतं की ही गोष्ट अशी का नको, देवघरात ह्या वस्तू का नको, ते का असावं. म्हणजे आपल्याला काही गोष्टी त्याचं कारण जर मिळालं तर आपला पूर्ण त्याच्यावर विश्वास बसतो किंवा मग त्याप्रमाणे आपण त्यामध्ये बदल करू शकतो. तर सर्वात महत्वाचं, देवघर आपलं ईशान्येलाच असावं. अगदीच ईशान्य दिशा म्हणजे पूर्व दिशेचा आपल्या डाव्या हाताचा कोपरा, ही आपली ईशान्य दिशा, ईश्वराची दिशा जी मानली जाते ती. देवघर आपल्याला एकदम सकारात्मक ऊर्जा आणि आपल्या घरातलं ऊर्जा स्थान असतं. म्हणजे जे आपण सुख दुःख देवासमोरच व्यक्त करतो. आनंद झाला की लगेच देवाला येऊन सांगतो की हा देवा असं झालं, स्वामी असं झालं. आणि काही जरा म्हणजे मन जरी हे झालं तर मग लगेच स्वामींपुढे किंवा आपण देवघरापुढे येऊन तिथे व्यक्त करत असतो. म्हणजे सगळ्यात हक्काचं आपलं ते देवघर हे आपलं म्हणजे हक्काचं स्थान असतं की सुखदुःख आपण परमेश्वराला, सगळ्यात आधी आपण परमेश्वरालाच व्यक्त करत असतो. म्हणजे काही देवाला न मानणारे लोक पण कधी पटकन देवाचंच नाव घेतात की देवामुळे असं झालं किंवा देवामुळे असं झालं असं. म्हणजे सगळ्यात आपलं हक्काचं जे स्थान असतं शेवटी परमेश्वर असतो. तर ईशान्येला आपलं देवघर असावं. ईशान्येला टॉयलेट बाथरूम नसावं. म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये सगळ्यावर उपाय, पण या गोष्टीला उपाय नाहीयेत की तिथे म्हणजे टॉयलेट बाथरूम या गोष्टीला म्हणजे तिथे थारच नाही. ईशान्य दिशा पूर्ण ईश्वराचीच दिशा. त्यावेळी तिथे आपला सोफा नको किंवा बसण्याचं ठिकाण नको. म्हणजे ते देवाची जे आहे स्थान तिथे अतिक्रमण नकोच. ती ईश्वरासाठी खास ती जागा ठेवायची. आणि त्या ठिकाणी जर देवघर शक्य नसेल तर ती जागा आपण रिकामी ठेवायची. तर आपलं देवघर कसं असावं की सागाचं असावं. म्हणजे आपलं ह्याचं संगमरवरी किंवा दुसऱ्या कुठल्या धातूचं नसावं शक्यतो. सागाचं जे देववृक्ष असतं त्याचं असावं. आणि जर आता जागेअभावी बघा काही लोक वरती लटकवतात, तर तसं लटकणारं नसावं. तर मग थोडंसं टेबल वगैरे असेल तर त्यावर पण आपण ठेवू शकतो. कारण मुंबईच्या ठिकाणी किंवा ठिकाणी काही जागेची अडचण नसेल तर आपण तसं मग ठेवू शकतो. आणि आपल्या देवघरामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे गोष्ट काय असायला पाहिजे की आपल्या कुलदेवी आपल्याला मुळात माहिती पाहिजे. कुलदेवी, कुलदैवत. आपल्या देवघरामध्ये स्वामी, कुलदेवी आणि कुलदैवत ह्यांना फार महत्वाचं आहे. म्हणजे देवघर म्हटलं का आपली कुलदेवी आणि कुलदैवत कोणतं आहे हे पहिलं आपल्याला समजलं पाहिजे. कारण कुलदेवी अजूनही म्हणजे लोकांना समजत नाहीये की आपली कुलदेवी कोणती आहे. आणि त्यामुळे म्हणजे जसं काय आपल्या आई-वडिलांचंच आपल्याला तपासणं आहे असं चाललेलं आहे. तर आपली कुलदेवी प्रामुख्याने आपण म्हणतो की महाराष्ट्रातलं 3.5 शक्तिपीठ की आपली रेणुका माता, महालक्ष्मी, तुळजापूरची देवी आणि सप्तशृंगी देवी हे आपले महत्वाची कुलदैवत आहेत. म्हणजे आपली कुलदेवी ही 4 पैकीच आपली एक कुलदेवी असते. आणि त्या जी आपली सेवा आहे ती त्या देवीपर्यंत पोहोचली पाहिजे. आता इतर ज्या असतात काही त्या देवघरामध्ये जे इतर देवी पूजल्या जातात त्या आपल्या ग्रामदेवता असतात. पूर्वी अगदी म्हणजे मूळ स्थानापर्यंत पोहोचण्याची सोय नसल्यामुळे आपण त्या ग्रामदेवतांना आपण कुलदेवी मानत होतो. तर आपण त्यांची पण सेवा महत्वाची असते. पण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीला स्थान असतं. म्हणजे कुलदेवीची जर आपल्या देवघरामध्ये सेवा केली तर ती सगळ्या देवींपर्यंत पोहोचते. ग्रामदेवीला पोहोचते. ज्या इतर पण इतरत्र सगळ्या देवी असतील तर त्यांच्यापर्यंत ती सेवा पोहोचत असते. जी आपली कुलदेवी असते, मूळ कुलदेवी दादा म्हणतात तसं, त्या देवीच्या माध्यमातून. आता काही जण काय करतात की ग्रामदेवीचा टाक किंवा ग्रामदेवी आपल्या देवघरामध्ये स्थापन करतात. तर ते स्थापन करण्यामागे त्यांना असं वाटतं की आमची खूप श्रद्धा आहे म्हणून आपण स्थापन केलंय. पण आपण त्यांना ते बंदिस्त करत असतो देवघरामध्ये. त्यांचं स्थान मंदिरामध्ये बाहेर आहे ना, मग आपण त्यांची तिथे जाऊन सेवा करू शकतो. त्या दुर्गा सप्तशतीचे पाठ तिथे घेऊ शकतो. देवीची सेवा जे स्तोत्र मंत्र आणि तिथे जाऊन आपण सेवा करू शकतो ना. पण त्यांना आपण असं की
त्यांना बंधनामध्ये आपल्या देवघरामध्ये का स्थापन करायचं? तर हे त्याच्यावर आपलं जे उत्तर आहे ते की आपल्या कुलदेवीची आपण सेवा केली देवघरामध्ये. हे जे 4 आपण देवी सांगितले, रेणुका माता, महालक्ष्मी, तुळजापूरची देवी आणि सप्तशृंगी देवी, ह्या ज्याप्रमाणे आपल्या कुळाची एकच आपली देवी असते आणि तिच्या माध्यमातून सगळ्या देवींच्या सेवा होत असतात. ही कुलदेवी झाली आणि कुलदैवत आपले खंडोबा असतात. तर त्यांचा टाक आपल्या देवघरामध्ये पाहिजे. आता इतरत्र जे जास्त टाक असतात तर ते पूर्वीपासून असेल तर आपण त्यांना डायरेक्ट म्हणू शकत नाही की तुम्ही काढून टाका. पण सगळ्यांनी त्याचा अभ्यास करावा. तर आपल्याला माहिती आहेत का हे कुठले टाक आहेत? त्याविषयी आपल्याला सखोल माहिती असावी. म्हणजे उगाच माहिती नसताना आपण त्या देवांना म्हणजे देवघरामध्ये स्थापन करून म्हणजे चुकीच्या पद्धतीने आपल्याकडनं म्हणजे सेवा होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो. तर आपल्या घरामध्ये आपण स्वामींच्या माध्यमातून हे सगळ्या सेवा करत असतो तर स्वामींचा एक आपल्या देवघरामध्ये फोटो असावा. त्यानंतर स्वामींची मूर्ती जर रोज अभिषेक होणार असेल तर स्वामींची मूर्ती असावी. सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या 3 ते 3.25 इंचाच्या आतच असाव्यात. त्यावरती कुठलीही मूर्ती देवघरामध्ये नको. कुलदैवत झाल्यानंतर जे दादांनी सांगितलं त्या 5 मूर्ती तर कुठल्या असतात त्या पंचधातूच्या असाव्यात. तर शंकराची पिंड, महादेवांची पिंड ती पंचधातूची असावी, ती भरीव असावी आणि त्यावर नागनंदी नको. नंतर मग लक्ष्मीची मूर्ती हे सगळ्यांनी लक्षात घ्या की 3-3.5 इंचाच्या वरती कुठलीही मूर्ती आपल्या देवघरामध्ये नकोच. महालक्ष्मीची मूर्ती, त्यानंतर मग अन्नपूर्णा नेहमी तांदळाच्या वाटीमध्ये ठेवायची, तिचे पाय दिसणार नाही असे आणि बाळकृष्ण आणि गणपती अशा पद्धतीने देवघरामध्ये ह्या 5 मूर्ती असाव्यात. आता ही मांडणी करताना जर आपलं स्वामींच्या डाव्या हाताला कुलदेवीचा टाक येईल आणि टाकाच्या मागे म्हणजे स्वामींच्या शेजारी देवीचा फोटो येईल. म्हणजे जेव्हा पण आपण देवघर बघतो तर आपल्याला पहिले स्वामी आणि आपली कुलदेवीचा फोटो दिसला पाहिजे. जी आपली कुलदेवी असेल तर तिचा फोटो आणि फोटो समोर टाक, त्यानंतर पुढे शंकराची पिंड, लक्ष्मीची मूर्ती आणि अन्नपूर्णा आणि महाराजांच्या उजव्या बाजूला पुरुष देवता येतील. तर तिथे आपला खंडोबाचा टाक असेल, ज्यांच्याकडे भैरोबाचा पूर्वीपासून आहे तर भैरोबाचा टाक येईल आणि त्यांच्या पुढे काय येईल की बाळकृष्ण आणि गणपती म्हणजे अगदी आपल्या डाव्या हाताला गणपती आणि त्यांच्या शेजारी बाळकृष्ण. महाराजांच्या नेहमी लक्षात घ्यायचं की महाराजांच्या उजव्या हातालाच गणपती आला पाहिजे. गणपती नंतर बाळकृष्णानंतर अन्नपूर्णा, लक्ष्मी आणि महादेवाची पिंड आणि स्वामींच्या समोरून असा रस्ता नेहमी मोकळा ठेवला पाहिजे. म्हणजे स्वामींना येण्या जाण्यासाठी बाहेर. ते महाराजांच्या पुढे मध्ये काही ठेवू नये. फक्त आपण पादुका महाराजांच्या ठेवू शकतो. तर इतरत्र दुसरं काही मध्ये ठेवायचं नाहीये. त्यानंतर आता जर यंत्र असेल आपल्याकडे, जर श्रीयंत्र असेल तर ते आपण जसं सांगितलं की देवीची जे टाक आहे, देवीच्या मूर्त्या आहेत तर त्यांच्या समोर श्रीयंत्र असेल म्हणजे आपल्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला जे खंडोबांचा टाक आहे, गणपती बाप्पा आहेत त्यांच्या समोर येईल आपलं म्हणजे रुद्रयंत्र, महामृत्युंजय यंत्र ते येईल. आणि शंख आणि घंटा आपल्या पूर्वीपासून म्हणजे आपल्या पूजेमध्ये शंख आणि घंटेशिवाय आपली कुठली पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे शंख नेहमी सतत तो पाण्याने भरलेला असावा. आपल्या उजव्या हाताला शंख म्हणजे जे मी सांगितलं मगाशी की श्रीयंत्र त्या लाईनीमध्ये एकदम बाहेरच्या बाजूला शंख आणि आपल्या डाव्या हाताला घंटी आहे. तर सकाळी आपण घंटानाद वगैरे करून आपण ती पूजा करत असतो. त्यावेळेला घंटानाद आणि शंखनाद पण आपण केला पाहिजे. आता बघा आपल्या देवघरामध्ये 7 असरा, काहींच्या देवघरामध्ये 7 असरा असतात. ते 7 असरांना पण आपण बंदिस्त करू नये. त्यांचं स्थान म्हणजे त्या जलदेवता असतात. जिथे पाणी आहे तिथे त्यांचं स्थान असतं. त्यामुळे ते आपल्या देवघरामध्ये चालत नाहीत. आता पूर्वीपासून असेल माहित नसतं, त्या लोकांना माहित नाही. पण आपल्याला माहित पडलंय, त्याचं कारण पण माहित झालंय. तर आपण मग अट्टहास करू नये की आपण ते देवघरामध्ये ठेवावेत असं. आणि तरी पण तुमची म्हणजे हे इकडनं मार्गदर्शन सगळं दादांच्या म्हणजे मार्गदर्शनाने आम्ही जे सांगतोय सगळं दादांकडनं त्यांनी कारणासहित सगळं सांगितलेलं आणि तिथून ते मार्गदर्शन होते. त्यानंतर मग तुमची इच्छा असते. म्हणजे आम्ही सांगितले म्हणून करायचं असं नाही. तुम्ही त्याच्यावर अभ्यास करावा, तुम्ही स्वतः मनन चिंतन करावा आणि जर तुम्हाला ते वाटलं तर तुम्ही त्याप्रमाणे बदल करायचा आहे त्या पद्धतीने. तर मग 7 असरा आपल्या देवघरामध्ये नको. मारुतीची पूजा देवघरामध्ये होत नाही. कारण आपले मारुती म्हणजे हनुमान ते ब्रह्मचारी आहेत आणि आपण संसारी आहेत. मग त्यांची आपण देवघरामध्ये त्यांची पूजा होणार नाही. मंदिरामध्ये आपण सांगतो ना दादा की अमावस्याला वगैरे मान सन्मान करायचा, तसं आपण अमावस्याला मान सन्मान करतो. इतर वेळी तुम्ही दर्शन घेऊ शकता. पण ते पण देवघरामध्ये हनुमानाची पूजा करू नये. उभे देवता म्हणजे दत्त महाराजांचे उभे फोटो असतात. परत आपलं सत्यनारायणचा उभा फोटो असतो. तर हे देवघरामध्ये ठेवू नये. सत्यनारायणाचं आपल्याला पूजा करायला आपण जे सत्यनारायणची पूजा करतो
दर महिन्याला. तर त्यावेळेला तो फोटो काढायचा. बाळकृष्ण म्हणजे दामनात ठेवून मागे महाराजांचा फोटो ठेवून ती आपण त्यावेळेला पूजा करायचा. पूजा झाली की मस्त परत म्हणजे एक वस्त्रामध्ये ठेवून तो आपल्या कपाटात वगैरे तो फोटो ठेवून द्यायचा आणि पूजेलाच तो काढायचा. तसाच आपला विष्णू लक्ष्मीचा फोटो असतो. सगळ्यांना माहिती आहे तो फोटो कसा असतो म्हणजे अ, जो फोटो आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कसा असतो तो. तर उभ्या स्वरूपातला नको आहे तो. तो पण बसलेल्या अवस्थेतला. तो पण तसाच, की आपण फक्त पूजेला काढायचा. दिवाळीच्या वेळेला आपण जो पूजा करतो त्यावेळेला तो फोटो घ्यायचा आणि इतर वेळी तो पण आपल्या देवघरामध्ये नको. तर का नको? तर त्याच्यामागे अ, नाग देवता आहे. तर आपल्या नागाची पूजा पण देवघरामध्ये होत नाही. कारण आपण म्हणतो ना, की पूर्वीपासून एक पुरातन ती कथा आहे, की शेष नागाच्या फणीवर म्हणतात, की पृथ्वी आहे. मग आपण पृथ्वीवर मग परत नागाची पूजा होत नाही. फक्त नागपंचमीला आपण नागाची पूजा करतो. तर त्यामुळे आपल्या देवघरामध्ये परत नागाची पूजा म्हणजे होणार नाही. त्यामुळे ते पण नको. परत त्रिशूळ हे जे चिन्ह आहेत देवतांची, त्रिशूळ, परत हे नाग ह्यांचं आणि महादेवाचा नंदी. आता नंदी पण हे कसं आहे, शिष्य आहेत आपल्या महादेवांचे. त्यामुळे नंदी पण आपल्या देवघरामध्ये नको. या गोष्टी म्हणजे कटाक्षाने ह्या लक्षपूर्वक टाळायच्याच आहेत. आणि पंचधातूचीच पिंड आपण नेहमी सांगतो भरीव आणि पंचधातूची. तर त्यामध्ये परत ते पोकळ किंवा इतर पत्थराची वगैरे ह्या पिंडी आपण ठेवू नयेत. आणि अजून असतं की आम्हाला कुठले तर साधू महाराजांनी हे दिलंय, साधू महाराजांनी ते दिलंय. पण त्यांनी पण ते शास्त्रोक्त त्यांना तेवढं माहिती आहे का? म्हणून इतरत्र अशा इतर किंवा कोणी भेट दिलेल्या वस्तू किंवा भेट दिलेले देव हे देवघरामध्ये कृपया ठेवू नयेत. आणि जे उभे मी मगाशी म्हटलं, की दत्त महाराजांची उभी मूर्ती किंवा विठ्ठल रुक्मिणी उभी मूर्ती, फोटो हे आपल्या देवघरामध्ये बिलकुल नको. आणि इतरत्र खूप ते फोटो असे असतात, की देवघरामध्ये पूर्ण भरलेले फोटो म्हणजे फ्रेम परत देवघराच्या वरती आणखी भिंतीला पण लटकवलेले हे असं अगदी नकोच. फक्त आपल्या देवघरामध्ये जे देव आहेत ना असेच. इतरत्र कुठेही शोसाठी देव लावू नयेत. फक्त एक आपला 6 फुटाच्या वरती एक हनुमानाचा फोटो दक्षिणेकडे तोंड करून आपण तो पंचमुखी तो एक लावू शकतो. आणि महाराजांचं आपण जर व्यवस्थित सगळं म्हणजे त्याला व्यवस्थित स्टँड वगैरे करून धूप-दीप आपला रोज दाखवणार असू आपण, तर व्यवस्थित तसा एखादा फोटो आपण महाराजांचा देवघराच्या बाहेर ठेवू शकतो. पण इतरत्र कुठेही आजूबाजूला फोटो लावू नयेत. म्हणजे त्यामुळे अजून आपल्याला त्याचे दोष लागतात आणि मग आपल्याला वाटतं की आपला प्रश्न सुटत नाही, आपलं कुठे चुकतंय असं. ते एक झालं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की गुरु शिष्य देवघरामध्ये म्हणजे त्यांची पूजा होत नाही एकत्र. गुरु आणि शिष्यांची एकत्र पूजा होत नाही. तर त्याच्यामध्ये गुरूंना राग येत नसतो, पण शिष्याला म्हणजे गुरूंच्या समवेत शिष्याची पूजा केलेलं शिष्यांना आवडत नसतं. आणि आपले जे म्हणजे महाराज आहेत जे कलियुगातले, की दत्त महाराजांचं स्वामी महाराज हे काय आहे, की कलियुगातलं म्हणजे दत्त महाराजांचाच अवतार आहे. आणि आपण प्रापंचिक असल्यामुळे अगदी साधी भोळीच पद्धतीने सेवा केलेली स्वामींना आवडत असते. तर आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो, तर त्यांच्या सगळ्या शिष्यांची पण सेवा होतेच. म्हणजे सर्वांची म्हणजे स्वामींची सेवा केली की सगळ्या शिष्यांची सेवा होतेच. त्यामुळे परत तो अट्टहास नको की मग मग ह्या म्हणजे महाराजांची मूर्ती, त्या महाराजांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करू नये. आपल्याला त्या खूप श्रद्धा असते. आपण मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेऊ शकतो. त्यांचे स्तोत्र मंत्र जे पण वाचू शकतो. पण देवघरामध्ये इतरत्र आणखी इतर म्हणजे जे शिष्य असतात जसे की गजानन महाराज, साईबाबा, शंकर महाराज वगैरे तर त्यांची आपण देवघरामध्ये स्थापना करू नये असं. आणि आपल्या कुलाचाराप्रमाणे म्हणजे आपले जे नवरात्र असतं किंवा खंडोबाचं जे असतात, जे पण आपले कुलाचार जे असतात, तर ते आपण समजून घेऊन ते कुलाचार आपण केले पाहिजेत. सणवार जे आहेत ते आपण त्याच्याप्रमाणे अगदी साध्या पद्धतीने का होईना, पण ते आपण साजरे केले पाहिजेत. जर आपण केले तरच आपली पुढची पिढी ते समजून घेईल त्याचं महत्त्व आणि ही परंपरा पुढे चालू राहील. जर आपणच सोडून दिलं तर पुढे म्हणजे ते होणारच नाही ना. त्यामुळे अगदी अगदी आपण नोकऱ्या करतो, आपले म्हणजे कामधंदे असतात, त्यातून आपल्याला वेळ मिळत नाही. पण साध्या पद्धतीने का होईना, पण आपण त्यावेळी आपल्या घरी काही गोडधोड करणं किंवा त्या पद्धतीचे देवतांचे आवडते नैवेद्य असतात, ते करून आपण साध्या पद्धतीने का होईना हे सणवार आपण साजरे केले पाहिजे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात तो महत्त्वाचा कुलदेवीचाच प्रश्न आहे आणि टाकांविषयी असं असतं, की आपले जे टाक आहेत ना, जे देवीचा टाक आहे आपला तुळजाभवानीचा टाक. तर बऱ्याच वेळा तो असा दिसतो, की ती चौरंगावर बसलेली देवी. तर तसं आपल्याला नाही घ्यायचा आहे. तर आपल्याला दागिने घातलेला जो देवी आहे तीच घ्यायची आणि परत त्याच्यावरती असं काही फोटोमध्ये दिसतं, की ते वाघाचं, सिंहाचं चित्र. पण ते पण नको आहे. म्हणजे फक्त देवी म्हणजे देवी त्यामध्ये दिसली पाहिजे. परत चुकीच्या पद्धतीने टाक बनवले तर त्याचे पण दोष लागतात. तर टाक कसा असायला पाहिजे? चांदीचा टाक पाहिजे. पाठीमागे तांब्याची पाट पाहिजे. त्याच्यासाठी स्टँड पण मिळतात. ते स्टँडमध्ये पण टाक आपण व्यवस्थित ठेवू शकतो. आपल्या नित्याचा दररोज देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ धूप-दीप लावला गेला पाहिजे.
देवांना जे पण आपण घरामध्ये अन्न शिजवतो तर पहिलं देवाला अर्पण करून म्हणजे नैवेद्य दाखवूनच आपण ते ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे सतत आपल्या घरामध्ये कोणीतरी आहे, स्वामी आहे, सगळे देव आपल्याबरोबर आहेत. सतत आपल्याला ही आठवण राहिली पाहिजे. कुठे बाहेर जाताना स्वामींना मुजरा करूनच आपण बाहेर गेलो पाहिजे. आल्यानंतर परत मुजरा केला पाहिजे. मग जेव्हा आपण हे सगळे संस्कार आपण पाळतो तर आपली पुढची पिढी पण ते म्हणजे पाळतेच. म्हणजे त्या मुलांना पण ते कळतं, की जसं शेवटी आपण बालसंस्कारामध्ये काय सांगतो, की आपण म्हणजे आपल्यामध्ये जे आहे ते मुलं पाहत असतात. म्हणजे त्यांना किती लेक्चर दिले किंवा त्यांचे वर्ग घेतले, पण त्यापेक्षा आपले पालक कसे वागतात ना, ते मुलं त्यांचं अनुकरण करत असतात. आपण त्यांच्या समोर समजा खोटं बोलतोय का? आपण कसं हे करतोय तसंच ते मुलं अनुकरण करत असतात. आणि आपण जे घरामध्ये आता सेवा साधनं आपल्या ऑनलाईनच्या माध्यमातून होतात. तर आपण तेवढा वेळ बसून करतोय. मग मुलांना पण वाटतं, की हां, हे महत्वाचं आहे, हे केलं पाहिजे. आणि त्या मुलांना पण आपोआप वळण लागतं, की आपण हे पण सेवा साधन आहे, ह्याचं पण महत्त्व आहे. आणि मग ती मुलं पण आपोआप ते पण करू लागतात. त्यांना पण वाचनाची आवड लागते. ते स्तोत्रमंत्र म्हणतात आणि म्हणजे आरती पण आवडीने करतात. म्हणजे हे ऑनलाईन असं एक माध्यम आहे, की ते सगळ्यांना म्हणजे एक आपली आपण म्हणतो ना, एक कार्यशाळाच आहे. म्हणजे एखादी व्यक्ती एका व्यक्तीपुरतं ते ज्ञान मर्यादित न राहता ते सर्वांपर्यंत पोहोचतंय. आता घरामध्ये जेव्हा ही मीटिंग चालू असते तर सर्वजण ऐकत असतात. तर सर्वांना देवघराविषयी माहिती मिळते. वास्तू कशी असावी ते मिळते. अध्यात्म म्हणजे काय ते कळतंय. स्वामींची सेवा कशी करायची हे कळतंय. म्हणजे एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता हे पूर्ण आपल्या कुटुंबाला सर्व हे ज्ञान मिळते. आणि दादा पण नेहमी सांगतात, की आपण म्हणजे देवांची पूजा, आरती, पारायण किती करतो त्यापेक्षा आपण आंतरिक किती घडलो ना ते महत्वाचं आहे. त्यामुळे रोजचं आपलं आपण परीक्षण केलं पाहिजे. शेवटी माणूस आहे, चुका होतात. पण त्यातून त्याचं म्हणजे परिहार कसा? तर आपण 10ची सेवा घेतो, विष्णू सहस्त्रनाम घेतो, रामरक्षा घेतो. त्यातून परिहार त्याचा होत असतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे आता ऑनलाईनमध्ये आलो तर आम्ही सगळ्यात तेवढी गोष्ट महत्वाची म्हणजे शिकायचा प्रयत्न करतोय, की जास्त देव आणि हे करण्यापेक्षा त्याला जास्त माहिती आहे, की आपल्या हृदयात कसा देव म्हणजे भगवंत येईल, की आपल्याकडनं कशा कमी-कमी चुका होतील किंवा आपण नवीन-नवीन काहीतरी आत्मसात करू शकतो. तर ही गोष्ट आम्हाला दादांकडनं खूप छान समजली आणि कसं म्हणजे दुःखामध्ये किंवा संकटामध्ये पण कसं आपण बाहेर आलो पाहिजे. शेवटी आपल्याला कोणीही नसतं, पण परमेश्वर सतत आपल्याबरोबर असतो आणि आपल्याला तोच शेवटी मदत करत असतो. तर आजच्या दिवशी एवढंच सांगेल, जे काही असेल म्हणजे जे काही चांगलं असेल ते स्वामींनी माझ्याकडनं बोलून घेतलं दादांच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने आणि जे काही चुकलं असेल तर त्याबद्दल क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ. आवाज माझा क्लिअर येतोय का? थोडा ब्लर होतोय दादा. क्लिअर होतोय. येतोय दादा श्री स्वामी समर्थ. येतोय व्यवस्थित? हो दादा. कमी येतोय, ब्लर होतोय असं काही आहे का? येतोय दादा व्यवस्थित. श्री हा, स्वामी समर्थ. चालेल. श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. समर्थ सेवेकरी बंधू भगिनी नमस्कार. नेहमीप्रमाणे आपला आजचा बुधवार मार्गदर्शनाचा दिवस आणि या दिवसाची अनेक सेवेकरी आतुरतेने वाट पाहतात. जशी मार्गदर्शन आता आपल्या तरुणाताईंनी केलेले आहे, तर हे आम्ही वारंवार सांगत असतो. देवघर कसं असलं पाहिजे, देवघराची रचना कशी असली पाहिजे आणि ह्या देवघरातच आपले 90% प्रश्न अडकलेले असतात. आपल्या घराचं मूळ ऊर्जास्थान देवघर, आपल्या एरियाचं ऊर्जास्थान ग्रामदेवता, आपल्या महाराष्ट्राचं ऊर्जास्थान ज्योतिर्लिंग आहेत, 3.5 शक्तिपीठ आहेत देवीचे. तर हे महाराष्ट्राचे ऊर्जास्थान आहेत. देशाचे ऊर्जास्थान आहेत 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, अयोध्या, द्वारका, 52 शक्तिपीठ हे देशाचे ऊर्जास्थान आहेत.
याही पलीकडे मोठं ऊर्जास्थान गुरुशक्ती असते. गुरुशक्ती या सर्वांना क्रिएटर असते. देव, देवघर, ग्रामदेवता, इष्टदेवता, प्रदेशाच्या देवता, कुलदेवता, पितृदेवता आणि कर्मभूमीच्या देवता, सर्वांचा आशीर्वाद मिळवून देण्याची क्षमता गुरूंची असते. गुरु विश्वातलं अनमोल रत्न आहे. त्या रत्नाला कितीही भरभरून स्तुती करा, काहीही करा, ती स्तुती अपूर्णच पडते. गुरूंचं देणं एवढं मोठं असतं, अद्भुत सामर्थ्यशाली असतं. भाग्यवंतांना जर देहधारी गुरु मिळाले तर मग विशेष नाही. खऱ्या अर्थाने मानवी जीवन साकार संपन्न होतं, त्याला आकार मिळतो आणि मानवी देह मिळण्याचं सार्थक होतं. तर ज्यांनी आयुष्यात गुरु केला नाही त्यांचं मुख देखील पाहू नये असं धर्मशास्त्रांमध्ये म्हटलंय. सकाळी उठल्यावरती निगुऱ्या लोकांचं मुख देखील पाहू नये आणि त्यांच्या संघात जर आलं तर आपला विषय संपला. लक्षात घ्या. तर संगती कशी असावी ती सुद्धा महत् प्रयासाने मिळते. आम्हीच श्रेष्ठ असं सांगण्याचं प्रयोजन नाहीये. आमचं गुरुतत्व श्रेष्ठ. ते गुरुतत्व अनेक देह धारण करू शकतात. त्या गुरुतत्वाचा अभ्यास करणं आणि ते गुरुतत्व समर्पित होणं, समर्पण भावनेने स्वीकारणं, यालाच भक्ती म्हणतात. दृढ श्रद्धा, निष्ठा यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर या माध्यमातून बघा, विश्वातली सगळ्यात मोठी शक्ती, महाशक्ती, सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास, या ध्यासाच्या माध्यमातून आपल्याला स्वतःचं परिवर्तन करायचं असतं. श्रीपाद प्रभूंनी 1300च्या काळामध्ये ज्या लीला केल्या त्या लीला या श्री गुरुदेव दत्त परिवाराच्या माध्यमातून होणार आहेत. तर मोठमोठ्या आपल्या आयुष्यामधले संकट दत्त महाराज या काही दिवसांच्या क्षणिक कालावधीत काढत असतात. भयंकर कारण नसताना आपण सहज म्हणतो माझी काहीही कुठे चुकी नाही, आणि त्या संदर्भात सरळ सरळ आपल्यावरती दोषारोप केले जातात. तर शंकर भट्टावरनं सुद्धा अशाच गोष्टी घडल्या आहेत. तर त्याचं एक उदाहरण आपल्याला येतं की गेल्या जन्मात दोन मित्रांनी दत्त महाराजांसमोर पत्त्याचा डाव मांडला आणि त्याच्यामध्ये डावाला बायकोला लावलं. पण ज्यावेळेस पत्त्याचा डाव हरला याने बायको द्यायला नकार केला. आणि हे सगळं साक्ष दत्त महाराजांच्या मंदिरात ही गोष्ट होते. अनुसरून वाईट गोष्टींच्या कर्म त्या गेल्या जन्मात झाल्यामुळे स्वाभाविकच शंकर भट्टांच्या आयुष्यात तो प्रसंग आला. ती 2.5 वर्षाची 7.5 प्रभूंनी केवळ 7 दिवसात शंकर महाराजांची काढली. त्यात अद्भुत लीला झाल्या. तरीही आपण सरळ मात्र निगेटिव्हिटी म्हणून घेतो. ती निगेटिव्हिटी प्रभू कृपेने एकदम एकत्र येते आणि स्वयंप्रभू अंगावर घेतात आणि त्या माध्यमातून त्या निगेटिव्हिटी काढत असतात, पीडा काढत असतात आणि त्या दोषातून मुक्त करण्याचे हे रहस्य असतात. आता मला सांगणारे लगेच म्हणून टाकतात, जे मला लगेच म्हणतात दादा तुम्हाला चटकन राग येतो बरं. तर आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, क्रियेमध्ये विशिष्ट अर्थ दडलेला असतो. आमच्या कुठल्याही कृत्या ह्या अशा बावट नसतात. आम्ही समजण्यास असमर्थ आहोत लोकांना. आमच्या प्रत्येक कृतीमध्ये एक अद्भुत शक्ती, पॉवर आणि लीला असते. राग, लोभ, द्वेष ही तुमच्याकडे, आमच्याकडे नाही. आमच्या प्रत्येक कृतीमध्ये भक्ताचं संरक्षण असतं. प्रत्येक कृतीमध्ये भक्ताचा उद्धार असतो. प्रत्येक कृतीमध्ये त्या परमेश्वराच्या लीला असतात. जो जीव जेवढा आनंद भावाने शरण गेलेला आहे प्रभूंना,
तर ते प्रभूंनाच घ्यायला लागले त्या जीवाला लवकर त्यात ओढून घेण्याची. तर त्याच्यामध्ये आडवे काय येतात? आपल्यामध्ये परब्रह्म शक्तीमध्ये आडवे काय येतात? तर भली मोठी आपल्यानंतर जन्मांची दोष, कर्म, भले मोठी भिंत आडवी असते, ही जीव आणि शिवाला प्राप्त करून देऊ शकत नाही. तर जशी आपली उत्सुकता गुरु चरणांकडे वाढते, स्वामी चरणांकडे वाढते, तशी ते भले मोठी पाप उकरली जातात. अनंत जन्मांचे दोष ते किरकोळ गोष्टींवरून त्या सहज ते मोठे दोष घालवले जातात. आपत्तीजनक प्रसंग आपल्यावरती येऊ शकतात आणि त्यात आपण खंबीर वर्तमान काळात आपण जर सक्षम राहिलो तर आलेली क्षणी ही सहज निघून जाते, ती कळत नाही. तर ह्या अद्भुत लीला आपल्या आयुष्यात घडतात, केवळ प्रभूंच्या लीला असतात. त्या माध्यमातून आपल्याला थोडासा त्रास झालेला असतो आणि त्याची वेदना प्रभूंना खूप असते. आपण स्वामींजवळ टिकू शकत नाही, स्वामी जबरदस्त होते, घाण शिव्या करायचे, आपली बावटमती, आपण लगेच महाराजांना 2 शब्द बोलून पळून आलो असतो. पण महाराजांचा आदर देवांनी केला. महाराजांनी सगळ्या देवांना शिव्या घातल्या, जे दर्शन आले ते सर्वांना, पण प्रत्येक देवाने ते शिव्या आशीर्वाद स्वरूप ग्रहण केल्या, नतमस्तक झाले. स्वामींपुढे अहंकारने दाखवला देवांना, परब्रह्म शक्ती होती म्हणून नमन केलं, वारंवार नमन केलं. स्वामींच्या शिव्या पदरात घेऊन आशीर्वाद समजून घेऊन गेले, ज्यांचे जे काही धाम होते त्या धामावरती. अशी देवांची स्थिती होती. तर माणसाची काय असली पाहिजे? सामान्य मनुष्य या गोष्टी ओळखू शकत नाही, दृष्टिमती नाही. तर ह्या गोष्टी समजण्यास समर्पण भूमिका असावी लागते, गुरूंमध्ये लेणता असावी लागते. गुरु वाक्यप्रमाण मानलं तरच उद्धार आहे, गुरु मानलं तर उद्धार आहे, नाही मानलं तर काहीच नाही. जर मानलं तर सर्व काही, नाही मानलं तर काहीच नाही. अक्कलकोटात महाराज असताना बाकीच्यांचा खेळ झाला होता, बाकीच्यांचे व्यवसाय वाढले होते. आताही काय शिर्डीमध्ये लोकांचे व्यवसाय वाढले, तर शिर्डीतले महाराज कशासाठी येऊन गेलेत आणि कुठलं कार्य करून गेले ते शिर्डीवासियांना काय त्याचं घेणं देणं नाही. ट्रस्ट उभारले, पैशाचा लोट चालू आहे, येतात ते चमत्कार होत आहेत, कार्य होते, बाकीच्यांचे धंदे बसलेत, सरळ चाललोय. मग शिर्डीमध्ये त्या लीलाधराने काय काय लीला केल्या, किंवा तुम्ही त्याच्या देवतेशी एकरूप झालात का, पहिला प्रश्न आहे. तसं महाराजांजवळ जे आले ते व्यापारी वर्ग आला, व्यापार करून धन्य झाला. आताही व्यापारच चाललेत महाराजांचे करायचे. जो तो आपली केविलवाणे मती घेऊन काम करत असतो. जो गुरूंच्या शरणी गेला, आहारी गेला आणि तन्मन गुरूंना समर्पित झाला, ते आयुष्याचं कल्याण झालं. ते कल्याण नेमकं कशाला म्हणावं ते कल्याण मध्ये आल्यानंतरच कळेल, असं करणार नाही. त्यासाठी आमच्या मुंबईच्या मेळ्याला या, कल्याण कसं असतं समजेल, आयुष्याचं कल्याण कुठून नाही कसे होतं ते कळेल. मुंबईला जो मेळावा होतोय अद्भुत शक्तीचा मेळावा असेल तो. त्यात ह्या मेळाव्यामध्ये सर्व प्रकारच्या ग्रामदेवतांचा आशीर्वाद असेल. विशेष करून सिद्धिविनायक, टिटवाळ्याचे महागणपती, मुंब्रादेवी, हाजी अली, महालक्ष्मी यांचा विशेष आशीर्वाद दत्त परिवाराला असेल मुंबईच्या कार्यक्रमामध्ये. आणि प्रणालीतलं सूत्र या ठिकाणी उपस्थित असेल आणि तुमचे प्रश्न अनंत जन्मांचे दोष या ठिकाणी काढले जातील. एक क्षणभराची भेट तुमच्या कित्येक पिढ्यांचा उद्धार करणारी असेल. म्हणजे गेल्या क्षणी उद्धार होईल असं नाही, आमच्या संपर्कात आल्यानंतर जेव्हा तुम्ही कनेक्ट होतात, अनुभूती येते, जेव्हा तुमच्या सेवा साधना चालू होतात, त्या माध्यमातून तुमचा उद्धार हा निश्चित असतो. मॅग्नेट एखाद्या लोखंडाला ओढलं जातं, तसं त्या जीवांची जर प्रारब्ध असेल किंवा त्या जीवांमध्ये जर पुण्याची गणना एकत्र येऊन 30 लोक त्या मेळाव्याला जर असते आणि हळू का असेल ना, त्या हजार असलेल्या लोकांना महाराजांच्या लीला, प्रभूंच्या लीला अनुभवायला मिळतील आणि त्यांच्या आयुष्यात काय पलट होईल. त्या कर्मभूमीवरच्या
जे जीव त्या ठिकाणी येतील त्याही पेक्षा घाई त्यांच्या पित्रांना लागली की कुठेतरी जावं, 2 शब्द कानावर पडावेत मेळाव्यातले. ते अद्भुत लीला कदाचित चुकून तुम्ही ते गुरुचरित्र पारायण सुरुवात करतील, चुकून नारायण नागली विधी करतील, चुकून देवदेवारे दुरुस्त करतील. आमचा जो ऋण, जो तळतळाट पिढ्यांवरती आहे, चुकून तुम्ही ते ऋण फेडले तर आम्ही मुक्त होऊ आणि त्या कर्मभूमीवरच्या जीवांना आम्ही आशीर्वाद देऊन मुक्त होऊ. म्हणून त्यांच्या कळकळीच्या प्रार्थना आमच्या जवळ दत्तप्रभू चाललेत. आणि त्याच्यामध्ये भाग्यवान जो प्रेझेंट टेन्स मध्ये वर्तमान काळात जो शुद्धीवर असेल तर तिथपर्यंत येईल. नाहीतर मग काही ना काही अडचणी आपल्या आयुष्यावर असतातच. आम्ही तो म्हणतो सगळे कामं सोडायचे, आमच्याकडे यायचं. आमचं सगळ्यात मोठं काम आहे जीवाचा उद्धार. तुमचे लाखोंचे करोडोंचे व्यवहार बुडवायचे तर आमच्याकडे यायचं. एक दिवस म्हणजे विशेष नाही, कधी श्वास संपेल सांगता येत नाही. तो श्वास संपण्याआधी आमच्याकडे या, कदाचित कल्याण म्हणजे सगळ्या संपत्त्या बुडायला तरी चालतील, एक दिवस आमच्यासाठी या. म्हणजे काय असं काम बोलतो मी असं, कारण ज्यासाठी जीवन जगताय त्याला काही अर्थच नाही. असे किती कमवले, किती गेले, मोठमोठे राजे होऊन गेले, तुम्ही संपत्ती बघून तुमचं सगळं संपलं. कधी दानव झाले, कधी देव झाले, किती वेळेस स्वर्ग काढला भोगला, नरक किती वेळेस भोगले असतील. हे सगळं अनंत वेळेस झालंय, पण सहवास मिळाला नाही. कधी कृष्ण भक्ती घडली नाही, गुरुभक्ती घडली नाही, मोक्षाची वाट सापडली नाही. कदाचित बुद्धीमध्ये जर उत्तम गती असेल, एक क्षणभराची भेट अद्भुत रंग लावेल आयुष्याला, आणि त्या आयुष्याला असा रंग लागेल, कदाचित भक्तीचा रंग लावू शकतो. अद्भुत भेट गुरु शिष्याची होऊ शकते, अद्भुत भेट जीव आणि शिवाची होऊ शकते. असे भरपूर कीर्तन ऐकले असतील, भजन ऐकले. भजन आणि भोजन काय याच्यात? तो कीर्तनकार येतो, मस्त कीर्तन करून जातो, ते 2, 3, 4 तास एंटरटेनमेंट करून जातात. थोडंफार हसून मोकळे लोक होतात, बरं वाटतं. तो त्याचं काम करतो, आपण आपलं काम करतो होतो. भजन होतं, भोजन होतं, तो त्याच्या घरी, आपण आपल्या घरी. काय तर सत्संग करून आलो, पण दुसऱ्या दिवशी गायची माळ काढायची आणि जायचं दारू प्यायला, पार्टीला. तर त्या भजनाचा आणि भोजनाचा काहीतरी आपल्या आयुष्यात परिवर्तन झालं पाहिजे, दोष झाला पाहिजे, तेव्हा ते कीर्तन सिद्ध असतं. नाहीतर मग ते एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. त्यांचे व्यवहार होत आहेत, तुमच्या इकडे व्यवहार होत आहेत, धर्माच्या नावाने काहीतरी केलं असं म्हणून विषय संपला. तिकडचे 2-4 गोष्टी आणायच्या, सांगायच्या, मांडायच्या, त्यात विनोद टाकायचा, तो त्याच्या घरी, आपण आपल्या घरी. ना देव कळला, ना कीर्तनकार कळला, ना आपण स्वतःला समजून घेतलं. त्या कीर्तनाला कीर्तन म्हणावं, त्या भजनाला भजन म्हणावं का? तर त्या भजनात जर देवच नाही उतरला, तर तुमची भक्ती जर उतरली नाही, तर ते पोपटपंची किती दिवस करणार तुकाराम महाराजांचे? त्याने अभंग लिहून ठेवले, तर त्यांचा स्वतःचा अनुभव होतो. अभंग कशाला म्हणतात त्याला? त्यांनी स्वतः निर्माण केले, ते त्यांचं कीर्ती आहे, त्यांच्या अनुभवाची पोचपावती आहे. तुमचं स्वतःच काय? त्यांचा अभ्यास आहे, त्यांचे अनुभव आहेत ते. प्रत्येक वेळी जे अनुभव त्यांना घडले, त्यांना लिहून ठेवले जगाच्या कल्याणासाठी. तुमचं विशिष्ट काय? तुम्ही पेस्ट कॉपी करतात, त्याला काय अर्थ? स्वतःचं व्यक्ती तुमचं काय? प्रश्न आहे माझा. आणि ते मिळवण्याचं साधन गुरु असतं. गुरूंच्या माध्यमातून आल्यानंतर काहीच बोलायचं नाही, एकच शब्दाने बोलायचं नाही. तुमचं ज्ञान, तुमची हुशारी कोपऱ्यात घ्यायची, चुलीत टाकायची, पेटवून द्यायची. इथं फक्त अनुभव घ्यायचा. या अनुभवाने व्यक्ती घडतो. कुठेतरी काणकोपऱ्यात भक्ती पडलेली असेल, ती ह्या अंतर्गात उतरवली जाते. त्या भक्तीच्या माध्यमातून तो भगवंत आपल्यावरती कृपा करतो. कदाचित भगवंत कळला तर चालेल, आधी गुरु कळला पाहिजे. ज्या दिवशी गुरु कळला, तो भगवंत काय आपल्या अंतरात उभा असतो दर्शन द्यायला. प्रत्येक जीवाची
हीच मनोकामना कामना परमेश्वराने पूर्ण केली पाहिजे. ती अंतरंगातून भगवंताने दर्शन दिलं पाहिजे. अनंत कोटी ब्रह्मांडातल्या लहरी, ब्रह्मानंदाच्या लहरी त्या भक्ताच्या अंतरंगात प्रकटल्या पाहिजे. त्यालाच मानव जन्म म्हणतात. भक्ती करून परमेश्वराचं दर्शन. बाकीच्या पुढच्या गोष्टी आहेत त्या मोक्ष वगैरे हे काय, एवढं जरी घडलं खूप कल्याण झालं. नंतर पुढचा जन्म आपण एक अवतार कार्य म्हणून घेऊ शकतो. मोक्ष पाहिजे असेल मोक्ष मिळू शकतो. हे गुरुतत्व काहीही देऊ शकतं, कारण त्यांना विशिष्ट अधिकार आहे, त्यांचं कार्य आहे. जनकल्याण म्हणजे काय? लोकांना लुटायचं. जनकल्याण कशाला म्हणतं हेच माहिती नाही. कोण कोणाचं कल्याण करतंय हेच कोणाला माहिती नाही. जगाचं कल्याण करायचं कसं होतं, आपलंच करून घ्यायचं. अति तिथे माती. अधर्म चालू झाला मग कर्माची गणित बिघडतात, चुकीची कामं होतात. आपण अन्न कोणतं खावं, फार मोठ्या मोठ्या मी गोष्टी ऐकतो. परान्नाचे नियम पाळावे, परान्नाचे नियम पाळावे, हे करावं ते करावं. साधी सरळ गोष्ट सांगतो. जसं अन्न तसं मन. शुद्ध आहार शाकाहार पवित्र मन असेल, मांसाहार असेल तर अपवित्रता असेल. जर आपण एखादी ट्रस्ट केली आणि ट्रस्टचा पैशाचं अन्न आपण जर खाल्लं तर ती आपली मती बिघडायला वेळच लागणार नाही. आपण वाईटाला पण चांगलं म्हणून, चांगल्याला वाईट म्हणून. मग त्यात सगळेच काम पण येतो, त्या पैशामध्ये लोभ पण येतो, द्वेष पण येतो. कुठून कुठून भरलं तर किती तुम्ही आपटून आपटून हवं करा, का आपटून आपटून तुम्ही देव बजा, का लोकांपुढे मोठमोठे सत्संग मांडा. तुमच्या ज्या अन्नामध्ये संस्कार आहेत तेच उतरणार आहेत. काही पिढ्यांचा उद्धार होतो, काही त्या पिढ्यांचा सगळं सत्यानाश व्हायला आलेले असतात. हे सगळे ट्रस्टचे व्यवहार. मग चुक्या होतात, मग करोडोचे पैसा आपण त्यात भरायचा. हे आंधळे बावट लोक, यांना काय फरक पडणार आहे? हे काहीच कामाचे नाही. भक्तीच्या आंधळ्यामध्ये वाटेल तेवढे देऊन टाकतात. खेचणारा खेचतच असतो धर्माकडे पाहून. हे स्वामींना मान्य नाही, आमच्या प्रभूंना अजिबात मान्य नाही, बोलायला कोणी तयारच नाही. पण परमेश्वराकडे न्याय असतो. कर्म हे भोगून संपवलं जातं. एकदा चुकी झाली तर आम्ही 1000 वेळेस करून घेतो, सोडत नाही. सगळा विषय क्लोज होतो मग काही दिवसात. परमेश्वराला नका घाबरू, देवाला नका घाबरू, आपल्या कर्माला आपण घाबरा. ते व्याजासकट वसूल करत. गुरु काय असतं? तत्व असतं. ते तत्वात समाविष्ट असतात. गुरु काय म्हणजे सदा खेळ नसतो. ते त्यांच्या तत्वामध्ये असतात. देह विभिन्न असले तत्व एकच. तुम्ही ज्या तत्वात सामील झाले, देह वेगवेगळा असला तर तत्वात जर तुम्ही सामील झाले, एकनिष्ठ झालात, ते तत्व तुम्ही बनून जातात. ते कृष्ण तत्व असो, दत्त तत्व असो, राम तत्व असो, यात भेद नसतो. त्यांची प्रणाली ही सत्य, ज्ञान, शक्ती यावरच आधारित असते. हे देवतांचं तत्व आहे. त्यात परमेश्वर यापेक्षा मोठं आहे, ते सूत्र परमेश्वरी यापेक्षा मोठं आहे. आयुष्याचे गणित, आपल्या आयुष्याचे गणित स्वामींच्या हातात असतात. किती तत्परतेने आपण त्यात पास होतो, तो आलेला वर्तमान काळ सिद्ध करतो. किती प्रश्न विचारायचे, किती प्रश्न सोडवावेत, याला ती मर्यादा. आयुष्याच महत्वाचं कोड आहे. ते आयुष्याचं कोड कसं फिटेल हाच मोठा प्रश्न आपल्याला आहे. जो प्रश्न एकदा तर गुरूंच्या माध्यमातून जर सुटला तर परमशांती यायला आपल्याला वेळ लागत नाही. आमच्या गुरूंचे 2च वाक्य मला आठवतात. स्वामींकडे काहीच मागायचं नाही, 2 टाइम खाण्याव्यतिरिक्त काहीही मागायचं नाही. आलेला दाराशी जो काही पाहुणा आला असेल, अतिथी आला असेल, त्याला पोट भरून अन्न मिळालं पाहिजे, एवढंच स्वामींकडे मागायचं, बाकी काहीच मागायचं नाही. म्हणजेच याचा अर्थ असा होतो,
स्वामींच्या इच्छेत इच्छा म्हणून राहणं. म्हणजे याचाच अर्थ असा होतो, आपली सर्व कर्म ईश्वरार्पण करणं. शॉर्टकट मार्ग भक्तीतून उद्धार होतो. त्या अर्जुनाला पण भगवंतांनी सांगितलं, अरे तुझ्या कर्माच्या मागे नको लागू बरं. कर्मसिद्धांत, कर्मगणित, कर्माची गती फार गहन असते, प्रचंड असते. ते फक्त आम्हीच जाणू शकतो. जटिल कर्म हे कधी कसे रस्त्यावरती ओपन झाले तर ते भोगून संपवावेच लागतं. देवांना सुटत नाही. सामान्य व्यक्तीची कथा असते. अहो ते भगवंताच्या आई बापाला सुटलं नाही, ते माणसाची सामान्यांची गोष्टच काय. पण आपल्या पुढे परब्रह्मासारखे गुरु आले आणि ते गुरु आपलं भक्तीच्या माध्यमातून आपल्या जटिल समस्या सहज सोडतात. कुठेतरी आपल्या आयुष्याला ग्रहण लागलेलं असतं, अनंत जन्मांचं ते चक्रव्यूह असतं आणि ते चक्रव्यूह म्हणून अनेक वादळ येतात. ती वादळ भयंकर असतात. ती वादळ पार करत करत आपल्याला त्या पूर्ण तत्वाच्या परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असतं. तीच वादळ पांडवांच्या आयुष्यात आले, तीच वादळ मीराच्या आयुष्यात आले. भक्ताच्या आयुष्यात वादळ असणं हे शुभ संकेत आहेत. कुठेतरी भक्तीचं मार्गक्रम आपलं चालू आहे. ही भक्ती सिद्ध होण्यासाठी हे वादळ टाकली जातात. याच्या मागे पूर्व सुकृत त्या सद्गुरूने गुरुने आपलं काढण्याचं काम चालू केलेलं असतं आणि प्रत्येक वादळ आपल्याला काहीतरी शिकून देत असतात. सहज सांगतो, जर आपल्या कृतीतनं काही चुकी नसेल आणि हजारोंनी जर आपल्याला बोल टाकले असते, चुकीची कामं केली, चुकीची कामं केली, सहज त्यांची चांगली कामं, ही कर्म, ते पुण्य आपल्याकडे येऊन ठेपतात. सर्व पुण्याचे हातात वाढून येतात. आणि जिथे चुकीची कामं होतात तिथं कोणीच काही बोलत नाही. तुम्ही एकटेच आहात आणि विश्व तुमच्या विरोधाला आहे, समजा व भक्तीमध्ये काहीतरी ताकद आहे. पण आपलं पण आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. चुकीच्या स्वभावाने देखील आपण आपले संकट ओढून देतो. त्याच्याने सुद्धा आपलं आयुष्य काळसर होतं. ही चुकीची कामं म्हणजेच प्रारब्धाचे असलेले दोष. जोपर्यंत आपण घडत नाही, दोष निघत नाही. त्यासाठी खूप ठोकरा खाव्या लागतात, प्रचंड यातना भोगाव्या लागतात. तेव्हा कुठेतरी मन हे शांत होतं, वादळ शांत होतात. त्यातून कुठेतरी थंडगार शीतलची हवा येते सागराची आणि आपल्याला ती शीतलता देते. त्यात आनंद असतो, परमानंद असतो, ब्रह्मानंद असतो. आणि ती प्रभूंची ती वायू, ती छाया आपल्या सोबत असते. आयुष्य तसं जोपर्यंत दुःख मिळत नाही तोपर्यंत सुखाची व्याख्या नाही कळत. कडाडून उन्हात जेव्हा तुम्ही फिरत नाही तोपर्यंत सावलीची किंमत नाही कळत. जोपर्यंत दारिद्र्य येत नाही तोपर्यंत श्रीमंतीची, पैशाची किंमत नाही कळत. प्रचंड अपमान जेव्हा मिळतो तेव्हा मानाची किंमत कळते. पण जो भगवंताचा भक्त आहे तो दुःखात नाही सुखात, ज्ञानात नाही अज्ञानात, गरिबीत नाही श्रीमंतीत, त्याला त्यातला भेदच नसतो. दुःख पण सारखं, सुख पण सारखं, मान पण सारखं आणि अपमान पण सारखं. तो भगवद्गीतात जाणणारा ते रहस्य असतो. तो काहीतरी घडला, तुमच्या पुढे जर सोन्याचे राशी ठेवून दिल्या, पैशांचे ढीक ठेवून दिले परमेश्वराने, तुम्हाला निश्चित लालच तोंडात लाळ सुटली असेल. आता इथून किती वस्तू, किती बंगले बांधून, किती मोठा हो, किती राजकारण खेळू, असं जर झालं समजायचं या करंट्याला किती जन्म लागतील तरी अजून त्यातनं कळणार नाही. पैशाचा लोभ नसावाच नसावा. पैशाचा अधिक लोभ म्हणजे महापापाचा लोभ. काहीतरी करून दाखवायचं या नादामध्ये मोठं आयुष्य गमवून टाकतो आपण. साईबाबांना बघा मोठं वाटतं, अरे माझा पोरगा बघ काय बिझनेस केलाय, अब्जा दिशाचा काय पॅकेज मिळवलंय. पण हे साईबाब नरकात जातील तेव्हा ते पोरग दुखून पाहणार नाही. ते कुठे अडकले बिडकले असतील, कारण संस्कारच नाही नारायण नगले करून त्याला सोडवण्याची. चुकी कोणाची कर्ममय असं म्हणते, आईबापांची चुकी
देवधर्म शिकवला आणि फक्त फक्त लबाड स्वार्थ आणि पैशाचे मागे ते धावले आणि पर्याला पण धाव लावले. आता वरती लटकले अनंत जन्म. काहीतरी चुक्या झाल्या असतील का नाही करत असताना जीभ कुठेतरी सुटली असेल वेडेवाकडे आयुष्यात आणि ती व्याजानं सतत वसूल होते. तेव्हा केविलवाणं रूप करून आमच्याकडे तर आमची काहीच चुकी नाही. परमेश्वराकडे सगळी हिट लिस्ट असते. कुठले दुःख तो कधी कोणाला देत नाही. त्याच्या मागची पार्श्वभूमी असतेच असते. तर आपण सर्वजण या भक्तीच्या माध्यमातून हा आढावा घेत असतो. त्यातून जीव हे सर्व शांत होत असतात. आता हे जीव शांत का होत असतात बरं? जोपर्यंत आपला बायोडेटा आपल्याला कोणी सांगत नाही, जोपर्यंत आपल्याला कळणार नाही पार्श्वभूमी आपली कशी असते, या सर्व माध्यमातून आपल्याला स्वामींचा आशीर्वाद, भक्तियुक्त आशीर्वाद मिळाला पाहिजे. एकच स्वामींकडे मागणे, प्रभू आपल्या चरणांची भक्ती अभेद्य असू दे. हे चरण मला आयुष्यभर स्मरणात असू दे. त्या चरणांची सेवा मला घडू दे. सतत नामस्मरण मुखात असू दे. मला वाटेल ते काय दे, तू दुःख दे, अपमान दे, आणखी काय दे, त्यातून मला तुझाच होऊ दे, तुझाच घडू दे. मला कुठलाही संघ नको, मला फक्त तुझाच संघ हवा. जेव्हा कुठेतरी ती पात्रता बनते आणि प्रभू करुणामय एवढे असतात, एवढे करुणामय शक्ती असते की काय सांगणार. त्या शक्तीसारखी तुलना विश्वात नाही हो. बघा आमच्या श्रीपाद प्रभूंकडे, त्यांच्या नजरेत दोन बघावर जरा किती करुणा भरली. तुमच्यासाठी त्या प्रभूंच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्या स्वामींचे चरण पहा बरं, किती कोमल वाटतात ते चरण. ते चरणातनं सुद्धा सर्वदा ऊर्जा बाहेर निघत असतात आपल्यासाठी. मंगलमय स्वरूप पहा बरं दत्त प्रभूंचं, किती सुंदर आहे. एकदा टक लावून प्रभूंकडे पहा, मनाला गारवा येतो, आनंद मिळतो. काही ताप असेल बहुसार त्या निघून जातो, केवळ एक छोट्याशा प्रेमळ दर्शनाने. नृसिंह स्वामींचं दर्शन घ्या, बघा मूर्ती किती छान वाटते. जेवढं आपण बोलू तेवढं अपूर्ण आहे. हे खरे परमेश्वराचे अवतार आहेत आणि हे एवढे करुणामय आहेत ना, ते तुम्हाला म्हणजे हाक मारता क्षणी जशी वाचण्यासाठी कधी गाय धावून येते, तशी ती सगळं सोडून ही माऊली धावते आपल्यासाठी. बघा या कलियुगामध्ये एवढं घातक युग आहे, संरक्षण म्हणून आपण सर्वांनी गुरु केला पाहिजे. हे जेवढं विज्ञान आहे तेवढं अज्ञानाने भरलेलं आहे. यात भयंकर अज्ञान आहे. जेव्हा सगळं संपतं तेव्हा म्हणतात ते परमेश्वराच्या हवाली, आणि परमेश्वराच्या हवाली सगळं होतं तेव्हा समजायचं अध्यात्माची फर्स्ट स्टेप तीच आहे. जिथं विज्ञान सगळं संपतं तिथं अध्यात्माला सुरुवात होते. जिथं विज्ञानाचे ठोकताळे संपतात तिथून अध्यात्माला जन्म होतो. आयुष्यात तुम्ही काही कितीही कमवा, परमार्थामध्ये एक चरण ठेवा, एक पाऊल परमार्थामध्ये ठेवा. जोपर्यंत तुम्ही या गोष्टींना टाळण्याचा प्रयत्न करणार तोपर्यंत समजा काहीतरी तुम्ही गेल्या जन्माचे फार मोठे दोषयुक्त वागलाय म्हणून तुम्ही इकडे वळत नाहीये. आम्ही अनेक लोकांना सांगतो, या हो सत्संगात या हो सेवेत या, मेळाव्यात या. न ऐकणं म्हणजे समजायचं भली भली मोठी पाप यांच्या शरीरातील की यांना इथपर्यंत येऊ देत नाहीये. आणि आम्ही सांगतो तुम्ही विश्वात कुठेही जा, आमच्या मेळाव्यासारखी अद्भुत एनर्जी पॉवर कुठल्याच कार्यक्रमात नसते, कुठल्याच नाही. स्वयं त्या ठिकाणी प्रभू हजर असतात. अनुभव तर घेऊन पहा, मग बोला. मेळावे करणं म्हणजे काय नसतं, काही एंटरटेनमेंट नाही करत आम्ही आणि काहीतरी आम्हाला दाखवायचं नाही फोकस.
की आम्ही कोणतरी मोठे आहेत. बिलकुल नाही. तत्व मोठे, तत्वाचा घेऊन तुमच्या पुढे आलो, ते ज्ञान घेऊन तुमच्या पुढे आलो. आणि कोणी कोणाला सांगत नाही हो, सहज बोलता बोलता सांगून जातोय तुम्हाला. त्यातनं भले भले जीव शांत होत आहेत. त्यांच्यासोबत स्वामींच्या लीला चालू झाले. महाराज अद्भुत लीला करायला लागले. आपल्या घरात खरं देव पण आलाय, मूर्त्यांना आकार आलाय, तेज आलंय, हसतायत, डोलतायत, बोलतायत. तुम्ही सांगावं तसं नैवेद्य खातायत. कधी केव्हाही कुठल्याही फुलांचा सुवास येऊन जातो. एक फेरी महाराजांची कधी येऊन जाते सांगता येत नाही. हे नातरचा वास येतो. जर कधी असं सुगंध कधी आल्याने तसं आपल्या घरांमध्ये येतो. महाराजांची तुम्हाला मी हे सांगतो, एक फेरी महाराजांची आली कुठेतरी फार सुगंधित वास येतो. किंवा महाराज असण्याचं एक द्योतक म्हणजे समजा तुमचं ज्योत अगदी अस्थिर हालत नाहीये तेव्हा समजायचं महाराज या ठिकाणी. किंवा उद्बत्तीची जी काही धूर असतो तो सरळ छिद्र असला तर समजायचंय स्वामी आहेत बराच ती शक्ती पूर्ण स्वरूपात प्रकटलेली आहे. किंवा भली मोठी ज्योत असतील ती बिलकुल हात नसेल तेव्हा समजायचं. अनेक वेळेस फुलं वगैरे पडतात फुलांमध्ये, अनेक काही दिसतं हे ते भावात्मक स्वरूपात दिसतं काही वेळेस. आणि आमच्याशी कनेक्ट झाला तर मग महाराजांना खूप आनंद. महाराजांना त्या विश्वातल्या साऱ्या देवांना आनंद होतो जो आमच्याशी कनेक्ट झाला तो. अद्भुत आनंद होतो, प्रचंड आनंद होतो महाराजांशी कनेक्ट झाला तर, आमच्याशी कनेक्ट झाला तर. पहिला आनंद तुमच्या ग्रामदेवतांना होतो, तुमच्या गुरूंना होतो. जिथं आम्ही घुसलो तिथं बाकीचे सगळे गुरु निघून जातात. तो भला मोठा आमचा पसारा पाहून ते म्हणते जाऊ दे यांच्याकडे जाऊ द्या, भली मोठी शक्ती, आम्ही इथे काय करू, खरा जीवाचा उद्धार इथून होणार आहे. पण ते बावटांना कळत नाही, आणखी ते जुने गुरु घेऊन बसतात. मग ती काम करत नाही. जिथे दत्त महाराज घुसले तिथे एकही गुरु काम करत नाही. आत्ताच लिहून देतो मी, किती मोठे गुरु करा तुम्ही आधीचे. दत्तप्रभू घुसले, त्यांची परंपरा घुसली, बाकीचे सगळे बाहेर निघतात. विशेष संपतो, आपोआप जागा सोडून देतात. पण आपलं मन चुकीच्या दिशेने आणखी भटकतं तिथंच, आणि इथं स्थिर होत नाही. इथं स्थिर झाला तर मग फार मोठी गोष्ट होऊन जाते. मानवी जीवनाचं कल्याण. महाराज संबंध खेळ वाटला काय, गंमत वाटली. त्यांचे तीनच शब्द काफी भक्तांसाठी दिलेत ते. देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. मी हा म्हणण्याचा शब्द फक्त परब्रह्माला असतो, बाकी कोणाला अधिकार नाही. घेऊ नकोस मी हा शब्द बोलण्याचा अधिकार हा फक्त परब्रह्माला. अशक्य शक्य करते स्वामी. भक्तांना दिली साधी ही स्वामींना, आणि ते भक्त चहा केला जातात. ज्या भक्तांना हे शब्द म्हटलेत ना, अशक्य शक्य करतील स्वामी, त्याला विशिष्ट आशीर्वाद दिलाय. म्हणून भक्तीमध्ये गोष्ट सिद्ध होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. सर्व आपल्या मनाला शिकवण्यासाठी सांगितलेल्या गोष्ट. उगाची बितोसी हे कळू दे, जगी उभी असलेली स्वामी शक्ती कळू दे. स्वामी घेतात परीक्षा, प्रचंड घेतात. का नाही घेणार? ते काय तुम्हाला असं किरकोळ देवता वाटले की उच्च कोटीची देवता आहे, तुम्हाला तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल स्वामींपर्यंत, परीक्षा सफल व्हावं लागेल. आणि परीक्षेत टेस्ट टाकतात, एक्झाम टेस्ट सोडून घेतात, तुम्ही पास पण टेस्ट करतात. 1000 वेळेस नापास व्हा, असून परत जिद्दीने पुढे या. जोपर्यंत हे चालत नाही पास नापास तोपर्यंत पुढेच या. त्यासाठी कष्ट करावं लागतं. आणि अख्ख्या जगाने वेळ म्हटलं चालेल, आम्हाला 30 वर्षापासून लोक वेळच म्हणताय, शिव्याच घालताय, काहीच फरक नाही. पण हाच वेळ आज अख्खं जगाला इतिहास करून दाखवेल. आणि असा इतिहास करेन की आमच्या कित्येक पिढ्या वारंवार दंडवत घालतील आमच्या पुढे. हे विश्वाला महाशक्तीशी जोडून देऊ आम्ही. नाही हा कर्मभूमी भगवान श्रीकृष्णाने ज्या काळामध्ये ही कर्मभूमी विश्व गुरुपदाला नेली होती,
तसंच आम्ही सनातन तत्वातनं या भूमीला, या कर्मभूमीला परत मूळ स्थाने विश्व गुरुस्थानात नेऊन पोहोचू एवढी ताकद ठेवतो. बाकीचे किरकोळ गोष्टींना घाबरत नाही. सनातन या नावाखाली एकत्रित येऊ आणि श्री गुरुदेव दत्त परिवार सनातन आहे. सगळ्या सनातन संस्था आमच्याकडे येतील देव ठेवून. आणि किरकोळ जे मार्ग आहेत ना ते काही दिवसात अटॅच होते. सर्व स्वेच्छा ही दत्तप्रभूंची असेल आणि सर्वांचा पिता बाप पूर्ण ब्रह्म परमेश्वर भगवान श्रीकृष्ण त्यांचा विशेष आशीर्वाद घेऊन करायला उतरलो. विश्वात एकच गोष्ट श्रेष्ठ आहे, गीता. परत एकदा सांगतो, गीतेसारखे कोणतेच ग्रंथ श्रेष्ठ नाही. भगवंताच्या मुखातून निघालेली गीता आहे, लक्षात घ्या. इतर धर्मग्रंथ धन्यवाद, त्यांना नमस्कार, गीतेसारखा कुठला ग्रंथ नाही. आणि कोणी म्हणत असेल आमचा देव मोठा, परत एकदा सांगतो, गीतेसारखं विश्वात तत्वश्रेष्ठ कुठलंच नाही. जगात मान्य आहे, सर्व धर्मांना मान्य आहे. म्हणून मूळ परब्रह्म जर कोणी असेल तर भगवान श्रीकृष्ण आहेत. मूळ परमेश्वर कोणी असेल तर भगवान श्रीकृष्ण आहेत. तो परमेश्वर, बाकी सर्व देवता. महाशक्ती ती एकच आहे आणि तिला ह्या गुरु तत्वातनं आपल्याला प्राप्त करायची. आपल्या अंतरंगातला कृष्ण त्या गुरुने लपवून ठेवलाय आणि त्या गुरुंना वारंवार प्रार्थना करून सांगायचंय, भगवंता मला माझ्या अंतरंगातल्या कृष्णाचं दर्शन करून दे. गुरु त्यासाठी करायचं आपल्याला. काय लीला केल्या त्याने भक्तियुगामध्ये प्रचंड. ती महाशक्ती करायची. ती पूर्णत्वाला गेली महाविष्णूची महाशक्ती आहे. अनेक संप्रदाय आहेत ना, किती काही मोठे संप्रदाय, किती याने ढोल पिटला, शेवटी कृष्णाला नतमस्तक व्हावंच लागतं. कृष्ण, राम, शिव यात भेद नाही. त्यांच्या कक्षा जर वेगवेगळ्या असली कार्याच्या, त्यात भेद नाही. नाम भिन्न वेगवेगळं जरी असलं, परमतत्वाची शक्ती ती एकाच ठिकाणी ती मिलन होतं. विश्वस्वरूप दर्शन भगवंताने जेव्हा दाखवलं तर सर्व शक्त्या त्या ठिकाणी जर होत्या ते एकरूप होत्या. प्रमुख मुख जे भगवंताचं होतं त्याला सर्व शक्त्या, काल असो, कर्म असो, नारायण असो किंवा इतरत्र देवता असो, सर्व शक्त्या त्यांना अटॅच होत्या. आपलं मूळ सगळ्यांचं स्वरूप तेच आहे जे भगवंताने दाखवलं. आपलं सर्वांचं मूळ विश्वस्वरूप रूप तेच आहे जे भगवंताने दाखवलं. भगवंताने सांगितलं, अरे तूच माझा अंश आहे, तू या स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो आणि तू हेच स्वरूप तू लोकांना दाखवू शकतो. तुझं मूळ मीच आहे. त्यासाठी गुरु करावा लागतो. एकदा का तुम्ही या क्षेत्रात उतरला, तुमची मूळ स्थिती काय आहे, तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणत्या देवतेचे अंश आहात किंवा तुमच्या कशात काय आहे, सगळ्यांचं मूळ एकच आहे. ते पोहोचण्यासाठी कोटी युग, कोटी जन्म, अनंत जन्म फिरावं लागतात. किती खेपा, किती अडचणी आणि या जड मायेने आपल्याला पूर्ण संपवलेलं असतं. प्रभाव एवढा जबरदस्त असतो. भगवंताने ती निर्माण केलेली माया अद्भुत आहे, जबरदस्त आहे आणि त्याच्या पलीकडचं तो परमेश्वर जाणणं हे रहस्य फार दुर्लभ आहे, भयंकर दुर्लभ आहे. हे कोणी जाणूच शकत नाही. पण एखादा जर देहधारी गुरु आला ना, तो सहज आपल्याला ती माया काढून टाकतो. पण त्यासाठी खूप गंभीर अशा संकटांना सामोरं जावं लागतं. गुरूंप्रती जर प्रचंड निष्ठा असेल तेव्हा त्या गोष्टी शक्य होतात आणि त्या एखाद्याच विरळात पोहोचू शकतो. तर ह्या माध्यमातून आपण हे अद्भुत रहस्य जाणण्याचा प्रयत्न करतो. मी अधिक वेळ घेणार नाही, मी आधीच बोललो, जास्त वेळ बोलणार नाही. जर यानंतर तुम्हाला बोलायचं असेल तर बोलू शकतात. 10 मिनिटासाठी 10:30 आपण अनुभवसूत्र चालू करू आणि अनुभवसूत्रानंतर तासाभराचं अनुभवसूत्र घेऊया. या अनुभवसूत्राने अद्भुत ऊर्जा प्राप्त होते आणि स्वामींचे अनुभव जेवढे जास्तीत जास्त आपण श्रवण कथन जर केला, प्रभूंना आवडतं. स्तुती केलेली भगवंताला कधीही प्रिय असते. भगवंताला शिव्या घाला, तुम्ही तुमचे काम होतात का बघा बरं. भगवंताची स्तुती करा, आनंद मिळतो की नाही.
तर भगवंताच्या लीला सांगायला कसला काळ आणि कसला वेळ, आलेले अनुभव जेवढे तेवढे सांगावे स्वामींपुढे. तो आनंद इतरांना मिळतो आणि त्या माध्यमातून श्रद्धा भक्ती आपली बळकट होते. आणि ही बळकट झाले की सहज तुम्हाला त्याचं पुण्य मिळतं. म्हणून आपले अनुभव कथन करावे. काही अनुभव असतात ते असे असतात की काही अनुभव ते कथन करू नये, जे आपल्या अंतर्गत प्रगतीचे असतात. बाह्यंतर साधनांचे जे आलेले अनुभव आपण सहज सर्व सांगावे. ठीक आहे. योगिक काही रहस्य असतात ते सांगावे लागत नाही लोकांपुढे. आपण कुठला योग करतोय आणि कुठले योगिक रहस्य आपले असले काही अनुभव असतात दिव्य, ते नाही सांगावेत. बाकी हे अनुभव आपण कथन केले पाहिजेत. हेच हरकत नाही. झालेली सेवा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार चरणार्पणमस्तु. श्रीपादराजन शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. पुढे कंटिन्यू करा. अनुभव सूत्र घेतलं तरी चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोलत आहे. मला हे सांगायचं होतं दादा की उद्या आपल्याकडे स्वामींच्या अक्कलकोटवरनं वडवृक्षाच्या चरण पादुका येणार आहे 4, 4:15 वाजता. तर जे मंचरचे सेवेकरी आहेत ना, तर त्यांनी दर्शनासाठी आले तर उत्तम होईल. स्वामींचं दर्शनही त्यांना भेटेल. श्री स्वामी समर्थ. बघा, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे पादुका आपल्या ताईंच्या घरी येणार आहेत. प्रसाद दादा थोरात, मंचर. तुमचा ऍड्रेस सांगा मंचरचा ताई सर्वांना. मंचरचे जवळचे सेवेकरी जवळपासचे असतील त्यांनी पादुकांचं दर्शन घ्यायला ताईंच्या घरी यावं, दादांच्या घरी यावं. आमचे प्रसाद दादा. ऍड्रेस सांगा बरं तुमच्या घराचा. हो, आपली मराठी बस स्टॉप पासून थोडं पुढे आल्या ना, तर मराठी ZP शाळा आहे, तिकडे राजाराम किड्स वेअर कपड्यांचं दुकान आहे, मोठं शोरूम. त्या दुकानामध्येच आपण पादुका ठेवणार आहे दर्शनासाठी. आणि दर्शनासाठी अर्धा तासच पादुका थांबणार आहेत. म्हणून लवकरात लवकर म्हणजे जे आले ना सेवेकरी तर बरं होईल मंचरचे. खूप छान. मंचर मधलं सेवेकऱ्यांसाठी नम्र विनंती, तुम्हाला खूप सुवर्ण योग येतोय. अक्कलकोटच्या पादुका ताईंच्या घरी येत आहे दर्शनासाठी, तरी आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. मंचरवासियांसाठी खुशखबर आहे. चालेल ताई, धन्यवाद. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी ऍडमिन समर्थ. मधून कोणीतरी आता सांगा बरं पुढे. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. आवाज येतोय का? हो, येतोय. ठीक आहे, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला बोलण्यासाठी, अनुभव सांगण्यासाठी जे मध्ये जो गोल दिसतोय त्याच्यावर तुम्हाला टच करायचंय. मग तुम्हाला अलाउ करण्यात येईल. मग तुम्ही बोलू शकता. सुरुवातीला आपलं नाव सांगायचंय, त्यानंतर कुठून बोलतात ते सांगायचंय आणि आपला अनुभव अगदी थोडक्यात सांगायचा आहे, म्हणजे इतरांना पण अनुभव सांगण्याची संधी मिळेल. श्री ठीक स्वामी आहे, समर्थ. ओके ओके, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. 2 मिनिटं बोलू का? हो, बोला ना ताई. हा. श्री स्वामी समर्थ. मध्ये कोण बोलतंय? कोण पोरगा आहे मध्ये बोलणारा? श्री असं स्वामी मध्ये बोलू समर्थ. नये. विजया खेडकर ताई, तुम्ही तुमचं म्यूट करा. तुम्हाला बोलायचंय का? नाहीतर म्यूट नाही, करा. नाही. विजया असं मध्ये खेडकर. कोणी बोलायचं नाही हा. इथे 1000 लोक पाहतात, बघतायत. गंमत नाही वाटू द्यायची. खेळ नाही हा. ते पालकांनी असं लहान मुलांमध्ये बोलायला नाही पाहिजे ना, त्यांनी आवरलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ. आवाज येत नाहीये दादा काहीच. येतोय ताई, सर्वांना आवाज येतोय. वंदना ताई बोला. वंदना खोत ताई. श्री स्वामी समर्थ. आवाज येत नाहीये हो ताई. 1 मिनिट थांबा ताई, थोडा वेळ. थोडंसं मार्गदर्शन आणि थोडं मेळाव्याविषयी थोडं बोलायचं आधी. ऍडमिन्स बोलतील, नंतर तुम्ही तुमचे अनुभव सांगा.
एक 10 मिनिटासाठी ताई. सर्वांना श्री स्वामी समर्थ. 17 तारखेला आपला मुंबईचा मेळावा आहे, तरी सर्वांनी यावे आणि अद्भुत मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच तिथं 6 वेगवेगळ्या विभागाचं मार्गदर्शन तुम्हाला प्रत्यक्ष वेळ समोर भेटणार आहे. दादांचं अमृततुल्य मार्गदर्शनही भेटणार आहे. त्याच्यामध्येच मगाशी ताईंनी देवघराविषयी माहिती सांगितली, तसंच मी आता थोडंसं वास्तूविषयी माहिती सांगते, की ज्यांनाही कोणाला असं मार्गदर्शन हवंय किंवा काही उपाय हवेत किंवा काही कोणाला शंका असते आपल्या घराबद्दल किंवा काही दोष आहेत का किंवा नाहीत, त्याच्यासाठी ज्यांना शक्य आहे किंवा ज्यांना काही संभ्रम आहे, मनात प्रश्न आहेत, त्यांनी एक आपल्या घराची किंवा वास्तूची एक रफ स्केच एका कागदावरती काढून तिथं घेऊन येऊ शकता. म्हणजे तिथं तुम्हाला मार्गदर्शन करायला आम्हालाही सोपं जाईल आणि तुम्हालाही सांगताना तुमचा जास्त वेळ जाणार नाही. त्याच्यावरती आम्ही थोडं तुम्हाला तिथं मार्गदर्शन करू. ज्यांचे काही किचकट किंवा काही मोठे प्रश्न असतील त्यांना आम्ही नंतर फोनद्वारे संपर्क करू. श्री स्वामी समर्थ. 5 मिनिटं बोलते मी. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. ताई मला एक छोटासा प्रश्न विचारायचा होता, विचारू? काही प्रश्न नका ना विचारू, एक 5 मिनिटं मी नाही, मार्गदर्शन. ग्रंथातला प्रश्न आहे, माझा वैयक्तिक प्रश्न नाहीये. ग्रंथातला एका श्लोकाचा अर्थ मला विचारायचा होता, मला नाही समजला. बरं बोला ताई, आहेत दादा बोला. स्वामी चरित्र सारामृतमध्ये स्वामी सुत्राच्या अध्यायात ना स्वामींनी एक श्लोक सांगितलेला आहे, इमदेव शिवम इमदेव शिवम इमदेव शिवम इमदेव शिव. या श्लोकाचा अर्थ काय असं विचारायचं होतं मला. श्री स्वामी समर्थ दादा. काही श्लोक नाही, तो दिलेला मंत्र आहे तो. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. महाराजांनी 3 मंत्र सांगितले होते. उत्तर जरा 3 मंत्र सांगितले होते महाराजांनी. स्वामी सुताला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हा मंत्र दिलेला आणि तिच्या गजनाला आकाशाम पठितं तोयं यथा गती सागरं सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आणि तुम्हाला तर होतं पंडिताला हा मंत्र सांगितला ना, इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. हा श्लोक नाही ताई, मंत्र आहे. आणि तो गुरुमंत्र म्हणून त्यांना तो सांगितलेला की याचा अर्थ असा होतो की शिव सर्वच ठिकाणी शिव आहे असाच अर्थ होतो. ठीक आहे. तर तो दिलेला स्वामींनी तो गुरुमंत्र त्यांना दिलेला होता. चालेल. श्री स्वामी समर्थ. वंदना ताई बोला. स्वामी समर्थ. वास्तूवरतीच थोडं बोलणार आहे. सर्वांनी आपापल्या वास्तूचं मार्गदर्शन करण्यासाठी थोडे काही छोटे उपाय सांगत आहे मी, तर त्याच्यानुसार करावे आणि तुम्ही बदल झाल्यानंतर अनुभव शेअर करू शकता. बऱ्याच जणांना अनुभव येतात पण सांगत नाहीत, बऱ्याच ताई मैत्रिणी किंवा सेवेकरी लोक सांगत नाहीत. तर आपली आदर्श वास्तू कशी असावी मी थोडक्यात सांगते की आदर्श आनंदी वास्तू कशी असावी. तर आपलं घर हे चौकोनी किंवा आयताकृती असावं. बऱ्याच वेळेस कट असतात आणि कट असले की मग मार्गदर्शनातून ऐकलं की सगळे घाबरतात की कट आहे तर खूप मोठ्या अडचणी असतात. तर नाही, तर त्यासाठी सगळ्यांना आधी सुरुवातीला सांगू इच्छिते की आपले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान घरामध्ये पाहिजे. तसेच स्वामींची नित्य सेवा तिथं नेहमी असावीच, नित्य नामस्मरण असावं. आणि जेव्हा पण कुठले या व्यासपीठावरून दादांच्या या ग्रुपमधून किंवा स्वामी समर्थांच्या या मार्गदर्शनातून स्वामींच्या कृपेने आणि दादांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सगळ्यांना उपाय देत असतो. तर कुठलाही उपाय करताना सतत श्री स्वामी समर्थांचा नामजप करत तुम्ही कुठलाही छोट्यातला छोटा किंवा मोठ्यातल्या मोठा सेवा पूजा उपाय तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला अद्भुत अनुभव येईल, 100% येणारच. आणि तसंच तुम्ही जर का तुम्ही उगाच केला म्हणून उपाय करत असाल तर तुम्हाला अनुभव येणार नाहीत. आणि तर तुमची आदर्श वास्तू अशी असावी की आदर्श वास्तूनुसार ईशान्य आपले मुख्य 4 दिशा आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. आणि उपदिशा आहेत ईशान्य आग्नेय वायव्य नैऋत्य. आदर्श वास्तूनुसार ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असावं. आणि देवघर कसं असावं मगाशी अरुणाताईंनी खूप सुंदर सांगितले. प्लीज म्यूट करा, कोणाचा तरी माईक चालू आहे. त्याचबरोबर ईशान्यमध्ये
देवघर असावंच. मोठ्यातलं मोठं घर असू द्या किंवा लहान एक एक रूमचं जरी खोली असली तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमचं छोटं का असेना तिथं देवघर असावं. त्याचबरोबर पाणी किंवा देवघरातील कलश, कारंजा, फिश टँक पैकी जेव्हा घर तुमचं मोठं आहे, तुम्हाला काही तिथं आधुनिक काही करायचंय किंवा तिथंच घरामध्ये जे डेकोरेशन करतो त्याच्यामध्ये तुम्ही देवघरातील कलश हा ईशान्य कोपऱ्यात असावा, जो कुळस्वामींच्या नावाने आपण पूजा करतो किंवा आपण जेव्हा पारायण करायला बसतो त्यावेळेस तो ईशान्य कोपऱ्यामध्ये असावा. आणि कारंजा किंवा फिश टँक हे वास्तूमध्ये शोभा वाढवण्यासाठी तसेच वास्तूमधील दोष काढण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असे हे उपाय आहेत. पैकी तुम्ही कुठला तरी एक करू शकता. हा ईशान्य कोपऱ्यात असावा. ईशान्य कोपरा हा ईश्वरीय तत्वाने भारलेला असतो. त्यामुळे तिथे नेहमी पूजापाठ, धूप, दीप करावे आणि इथे पूजा केल्याने आपले मन एकाग्र होण्यास मदत मिळते आणि आपलं मन शांत होतं किंवा आपली पूजा जी होते ती सफल होते आणि आध्यात्मिक उन्नती होते की कारण आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला तिथे ईश्वरी तत्व ऑलरेडी असल्यामुळे आपल्याला आपली जी सेवा आहे ती भगवंतापर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्याच्यानंतर पूर्व मध्य तिथे आपलं प्रवेशद्वार, पोर्च किंवा पोर्चच्या समोर व्हरांडा, कट्टा किंवा तुळस असावी. त्याच्यानंतर घरामध्ये जेव्हा आपण प्रवेशद्वारातून आत येतो तेव्हा नेहमी दरवाजामध्ये एक पाय पुसायचा असावा. नेहमी सांगतो आम्ही की तिथे हिरवंच पाय पुसायचं असावं, दारात रांगोळी असावीत. त्याच्यानंतर दरवाजावरती तुमच्या इथे तोरण असावेत, कुठल्याही प्रकारचे असावे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दर पौर्णिमेला पाना फुलांचे किंवा स्पेशली सांगेल की आंब्याच्या पानांचं तोरण करावं. ज्यांना वाटतंय की घरामध्ये काही वास्तू दोष आहेत किंवा कुठल्या तरी कोपऱ्यात कट किंवा आणखीन काय आहे त्यांनी 108 मण्यांचं रुद्राक्षांचं तोरण तुम्ही तिथं लावू शकता. तसेच त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आग्नेय कोपरा असतो. आग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्या घरातील सगळ्यात महत्वाचं स्वयंपाकघर असावेच आणि आग्नेय कोपऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नसावं. तर जे सिंक आहे ते तुम्ही डाव्या साईडला आपण पूर्वेकडे पाहिल्यानंतर आपल्या डाव्या हाताला डाव्या साईडला सिंक असावं किंवा पिण्याचं पाणी फिल्टर असावा आणि आपल्या उजव्या हाताला स्वयंपाकघरातील चुला, शेगडी किंवा गॅस स्टोव्ह असावा. म्हणजे जेणेकरून गृहिणींचं तोंड हे पूर्वेकडे होईल आणि गृहिणींनी नेहमी पूर्वेकडे तोंड करूनच स्वयंपाक करावा. स्वयंपाक करताना सतत नामस्मरण करावं. शक्य नसेल तर मोबाईलवर लावं. तेही शक्य नसेल तर एखादं जे चॅट मशीन असतं चॅटिंगचं, मंत्र चॅटिंगचं ते तुम्ही लावावं. तिथे अनेक प्रकारचे मंत्र चॅटिंगचं मशीन बाजारात उपलब्ध आहेत आणि ते तिथे तुम्ही स्वयंपाक करताना सुरू ठेवावं. जेणेकरून नकळत तुमच्या मुखातून अंतर्मुखातून अंतर्मनापर्यंत तो नामस्मरणाचा अविरतपणे अखंड नामस्मरण घडेल आणि घरातील स्वयंपाक रुचकर होऊन घरातील सगळ्यांची पृष्ठता होईल आणि प्लस सगळ्यांची मने तृप्त होऊन त्यांची पण मन शांत राहतील किंवा कुठल्याही प्रकारचे तिथे भांडण तंटे होत असतील तर ते सुद्धा तिथं थांबतील आणि घरातील निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी मध्ये बदलेल. तसेच आग्नेय कोपऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी सिंक वगैरे चालत नाही. हे मगाशी सांगितलं. संपूर्ण घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये जर किचन करता येत नसेल तर किमान जी रूम आहे त्या रूमच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तरी किमान स्वयंपाकघर घराची किंवा शेगडी ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच दक्षिण मध्यवर्ती टॉयलेट बाथरूम आलं तर चालेल. त्याच्या थोडंसं पुढे जाऊन नैऋत्य कोपऱ्यामध्ये आडगळीची रूम असावी किंवा मोठी कपाट असावी. ते शक्य नसेल तर धान्याचे कोठारे तिथे ठेवा. तेही शक्य नसेल तर वजनदार जी घरातली मोठी वस्तू आहे तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा आडगळीचे काही साहित्य असेल तर त्या साईडला तुम्ही ठेवू शकता म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात. तेही शक्य नसेल तर ज्यांना तिथे कर्त्या पुरुषाचे बेडरूम करू शकता ते तुम्ही करावे की जेणेकरून घरातील कर्त्या पुरुषाचे बेडरूम केल्याने घरातील कर्त्या पुरुषाला स्थैर्य लागेल, परिणामी घरातील बाकीच्यांनी स्थिरता लावेल. किंवा काही काही लोकांना असं होतं की सतत घर घेतलं किंवा 2-3 वर्षांनी सतत बदली होते या ना त्या कारणाने तर ते स्थिरता तुम्हाला लाभेल. आणि किंवा त्या साईडला जिना असावा. जिना ही जड आहे तर त्या बाजूला तो कोपऱ्यात जड होईल. पूर्ण वास्तूच्या मानानुसार नैऋत्य कोपरा हा जड असावा आणि पूर्ण वास्तूच्या मानानुसार ईशान्य कोपरा हा हलका असावा. त्यामुळे तिथं आपण ईश्वरी तत्व किंवा तिथला तो कोपरा जरी तुम्ही किमान एक बाय एक जर कोपरा जरी तुम्ही रिकामा ठेवलात तरी सुद्धा तुम्हाला सकारात्मक भरपूर बदल जाणवतील. तसंच काय घरातील मुलं ऐकत नाहीत, लहान मुलं किरकिर करतात तर त्यांनी एक उपाय करावा की आपल्या घरात सर्रास सगळ्यांकडे जाडं मीठ असतंच तर ते जाडं मीठ तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये एका काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवू शकता. आणि तसेच सेम
नैऋत्य कोपऱ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून नैऋत्य कोपऱ्यामध्ये तुम्ही एका काचेच्या बाउलमध्ये जाडं मीठ भरून ठेवू शकता आणि 8 दिवसांनी ते बदलू शकता. वाहत्या पाण्यात किंवा सिंकमध्ये टाकू शकता, कारण घरातील किंवा त्या रूम मधील तिथली निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते. स्वामी समर्थ. अशा प्रकारे आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाण्याचा प्रवाहाचा खड्डा, टॉयलेट किंवा शौच खड्डा चालत नाही. तिथे कुठल्याही प्रकारचा कोणाचा तरी माईक चालू आहे. श्री स्वामी समर्थ. आणि त्याच्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारचा खड्डा असेल तर तिकडनं येणारी जी नकारात्मक ऊर्जा असते, पाणी असं आहे की प्रवाहित असतं आणि कुठलीही तिथं त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी शोषली जाते आणि पाण्यामार्फत आपण म्हणतो जंतू संसर्ग होतो किंवा अशा सेम तसंच की तिकडनं येणाऱ्या ज्या वाईट लहरी आहेत त्या पाण्यामध्ये शोषल्या जातात आणि त्या नकळत सगळीकडे पसरतात. म्हणून तिथं कुठल्याही प्रकारचा खड्डा, पाणी नैऋत्य कोपऱ्यात चालत नाही. बऱ्याच वेळेस विचारतात की का चालत नाही, तर हे त्याचं उत्तर आहे. आणि याच्यावर कुठलाही उपाय विचारू नये शक्यतो, कारण ते तात्पुरते होतात. परिणामी नंतर तुम्हाला जे काही मोठे संकट आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि कर्त्या पुरुषाला त्रास हा तुम्हाला तिथे अनुभवायला मिळतो. तसेच पश्चिमेच्या मध्यावर्ती टॉयलेट, बाथरूम किंवा शौच खड्डा चालेल, पण नैऋत्य कोपऱ्यात चालत नाही. तसेच पुढे वायव्य कोपऱ्यामध्ये सुद्धा टॉयलेट, बाथरूम किंवा मुलांची बेडरूम किंवा गॅलरी किंवा तिथे रंगीबेरंगी फुलांची झाडे तुम्ही लावू शकता आणि शौच खड्डा त्या साईडला चालेल वायव्य कोपऱ्यामध्ये. तसेच उत्तर दिशेच्या मध्यावर्ती कपाट, तिजोरी किंवा मुलांची बेडरूम तुम्ही करू शकता. मुलांच्या अभ्यासाची खोली करू शकता. अशा प्रकारे सर्व कोपऱ्यांमधील रचना करून वास्तूचा मध्यभाग म्हणजे ब्रह्मतत्व हे रिकामच असावं, कारण तिथे कुठल्याही प्रकारची जड वस्तू येणार नाही याची काळजी घ्यावी. तुमच्या मुख्य दरवाजाला तुम्ही नेहमी 108 रुद्राक्ष मण्यांचं तोरण मिळतं ते लावा. ज्यांना ज्यांना दक्षिणेकडे फेसिंग म्हणजे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेकडे आहे त्यांच्यासाठी हा उपाय. आणि त्या रुद्राक्ष मण्यांच्या तोरणावर जर तुम्ही आपलं जेव्हा रुद्रतीर्थ चालू असतं ते तुमच्याकडे ऑडिओ असतीलच तर ते तुम्ही करून ते जर तोरण लावलं तर तिकडनं येणाऱ्या कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होणार नाही. तसेच चौकटीच्या वरती जेव्हा दक्षिणेकडे मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजे घरातून बाहेर पडताना दक्षिण दिशा दिसत असेल तर हातात पर्वत घेऊन उडणाऱ्या हनुमंताचा तुम्ही फोटो लावायचा आहे, मूर्ती लावायची नाही. आणि दरवाजावरती दुर्गा 64 योगिनी यंत्र दुर्गा अष्टमीच्या दिवशी पूजन करून लावायचं आहे. तसेच गणपतीचं चित्र हे चौकटीच्या वरती असावं, चौकटीवर कधीही असू नये. आणि आणखीन एक उपाय की आपला जो दरवाजा आपण जेव्हा मुख्य दरवाजा बंद करतो त्या दरवाजाच्या आतील बाजूस अष्टगंधामध्ये गंगाजल घेऊन अष्टगंधामध्ये स्वास्तिक काढायचं आहे की घरामध्ये म्हणजे तुम्हाला कुठलीही नकारात्मक ऊर्जा जाणवणार नाही किंवा घरातून बाहेर जाताना सुद्धा तुम्हाला तिथं ते नमस्कार करून तुम्ही जाऊ शकता. आणि आता काही उपाय सांगते की ज्यांना वाटतं की आमच्या घरामध्ये भरपूर म्हणजे नकारात्मक ऊर्जा आहे किंवा भांडण तंटे होतात, तर काही उपाय सांगते की नेहमी आमच्या ग्रुपकडून सांगण्यात येतं की दरवाजासमोर हिरवं पाय पुसायचं असावं. तसेच तिथं काटेरी झुडपं नाही तर 2 हिरव्यागार पानांच्या कुंड्या असाव्यात किंवा एक तरी असावी की घरामध्ये येताना प्रवेश करताना प्रसन्न वाटेल. शक्यतो आपण आतापर्यंत पाहिलं असेल की पारंपरिक की जेव्हा आपण खेडेगावांमध्ये जातो तर दरवाजामध्ये पहिल्यांदा तुम्हाला तुळशी वृंदावन बघायलाच मिळतं आणि ते खूप प्रसन्न वाटतं. रोज तिथं तुम्ही दिवा लावावं. तसेच जे लोक म्हणतात की ताई आमचं घर रेंटने आहे तर आम्ही काहीच बदल करू शकत नाही, तर तुम्ही एक बदल 100% करू शकता. सर्वजण की ज्यांची घरे रेंटने आहेत, कुठलीच तडजोड तिथं करता येत नाही, तोडाफोड करू शकत नाही, त्यांनी काय करायचंय, दर शनिवारी एक मातीचा छोटासा दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या बाहेर लावायचं आहे दर शनिवारी. तसेच दरवाजातून आत आल्यानंतर ज्यांच्या घरामध्ये खूप कटकटी, खूप भांडणं होतात, विनाकारण काहीही चूक नसताना, घर प्रसन्न असताना अचानक काहीतरी भांडणं होत असतील, त्यांनी काय करायचं आहे, घरातील मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर आपली जी पाय पुसायची आहे त्या पाय पुसायच्या खाली एक तुम्ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये एक छोटी पोटली करून तुरटी जी असते, तुरटी सगळ्यांना माहिती आहे की तुरटी ही पाण्यातील गाळ शोषून ती तळाला बसवते. तर ती तुरटी पूर्णपणे चूर्ण करायचे त्याचं आणि ती साधारण 1 तोळा 50 ग्रॅम इतकी घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही भरून पॅक करून त्या पायपुसीला चिटकवू शकता. जेणेकरून आपण जेव्हाही घरातून बाहेर जातो
आणि कुठेही आपल्याला कामामुळे कुठेही आपण अनेक निगेटिव्ह ठिकाणी जाऊन येतो, तेव्हा आपल्याला माहिती नसते की त्या ठिकाणी काय झालेलं आहे का काही नाही. आणि जेव्हा रिटर्न येतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून हा एक उपाय. किंवा जेव्हा कुठे बाहेरचे आणखीन काही आपल्याला दृष्ट लागणे असे प्रकार होतात आणि आपल्या मुलांना असे दृष्ट वगैरे लागते, जेव्हा ते बाहेरून येतात आणि घरात नको ते चिडचिड होते, तर ते होऊ नये म्हणून हे एक उपाय. आणि प्लस कधीही घरात आपण आल्यानंतर नेहमी सगळ्यांनी एक छोटासा उपाय आणि अतिशय सुंदर उपाय आहे की भारतीय संस्कृतीतलाच हा उपाय, मी मनाचं काहीही सांगत नाही, हे सर्व पुस्तकातून अभ्यासातून आलेलं आहे की हातपाय स्वच्छ धुणे. खूप छोटा उपाय आहे पण खूप मोठी गोष्ट करून जातो. आपण कोरोनाच्या काळात पण खूप काही शिकलो, पण बरेच लोक अजूनही त्यांना ते आत्मसात करत नाहीत. किती छोटा आहे बघितलं तर, पण याच्यामुळे खूप सकारात्मक ऊर्जा राहते, बाहेरून आलेली निगेटिव्हिटी बाहेर धुवून जाते. घरात आले तुम्ही हातपाय धुणं हा खूप छोटा उपाय आहे. तसेच घरात कुठल्याही प्रकारची अडगळ होऊ देऊ नये. तुम्ही जे मोठे मोठे म्हणता ना की आम्ही तोडाफोड करतो, कितीही तोडाफोड केली आणि किती काही केलं, तर तुम्ही जोपर्यंत स्वतः बदलत नाही, नामस्मरणात राहत नाही, ध्यानधारणा करत नाही. दादा नेहमी आपल्या मीटिंगमध्ये इतकं सुंदर तेजस्वी मार्गदर्शन करतात, ते आचरणात आणत नाही, स्वतःचे आत्मपरीक्षण करत नाही, तोपर्यंत तुमच्या घरात आणि तुमच्यामध्ये बदल होणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात करावेत. तसेच घरात कर्पूर होम करावा दर शनिवारी. आणि दर अमावस्येला ग्रामदेवता मान सन्मान करावा. तसेच मी मगाशी सांगितलं होतं की ज्यांना वाटतंय की माझ्या घरामध्ये हे भाड्याचं घर आहे पण इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी इथं आल्यापासून आम्हाला काहीतरी वेगळा त्रास सुरू झाला किंवा धंदा चौपट झाला बसला किंवा आणखीन काही किंवा मुलं किरकिर, तर तो मातीचा दिवा तुम्ही रोज लावलं तर अतिशय उत्तम आहे, खूप सुंदर आहे. पण ज्यांना शक्य नाही किमान त्यांनी दर शनिवारी लावावं. दर शनिवारी अमावस्येला पौर्णिमेला उंबरा, गोमूत्र आणि हळद लावून आधी उंबरा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आणि मग हळद आणि थोडंसं गोमूत्र घेऊन त्याचं एक छोटा पातळ लेप लावायचा आहे. दररोज तुळशीला पाणी घालायचं आहे. तुळशीला पाणी घालताना ओम महाप्रसाद जननी सर्व सौख्य प्रदायिनी आधिव्याधी हरा नित्यम तुलसी देवी नमस्तुत्यम हा एक मंत्र सर्व माता भगिनींनी म्हणावा आणि मग एक छोटा लोटा पाणी घालावं. त्याचेही खूप सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील. तसेच तुळशी वृंदावनामुळे इतके घरातील भरपूर निगेटिव्हिटी जी काय आहे ती दूर होण्यास मदत होते. आणि हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत सुद्धा तुम्ही दर एकादशीला तुळशीला पाणी वाहू शकता. त्याच्याने तुमच्या घरातील आणखीन काही जे प्रश्न असतील ते मार्गी लागतात. घरातून जेव्हा आपण एंट्रन्स करतो आणि तिथे कुठल्याही प्रकारची कधीच अडगळ असू नये. अडगळ असेल तर तुमचे खूप प्रश्न अडकलेले असतील, तुम्हाला ते जाणवतील. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की ज्यांचे कोणाचे दरवाजे एक्झॅक्ट एकदम ॲक्युरेट आग्नेय कोपऱ्यामध्ये असतील, पूर्ण वास्तूच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये पूर्वेकडे तोंड करून जरी असला पण आग्नेय कोपऱ्यात असेल तर तिथे आर्थिक भरपूर पैसा येतो. खूप सगळं व्यवस्थित असतं, पण तितक्याच पटीत खर्च होतो किंवा विनाकारण काही मानसिक त्रास होतो. तर त्याच्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घराला लाकडाचा उंबरा असावा, किमान लाकडाचा असावा. ज्यांना शक्य ते सागवानचा आणि ज्यांना खूप उत्कृष्ट आध्यात्मिक उन्नती करायची तर त्यांनी उंबराच्या झाडाचाही उंबरा भेटतो, तोही तुम्ही औदुंबराच्या म्हणजे लावू शकता. आणि दोन्हीही साईडला जिथे आपण लक्ष्मीची पावलं लावतो त्या उंबऱ्याला दोन्ही साईडला एक एक ड्रिल मारून साधारण आपली पाठीवरची जी पेन्सिल असते साधारण 2 इंच इतकी होल पाडून त्याच्यामध्ये तुम्ही चांदीची ती 1-1 ग्रॅमच्या म्हणजे साधारण 1-1 तोळ्याच्या त्या छोट्या पट्ट्या तुम्ही मधामध्ये बुडवून तिथं पेरू शकता की जेणेकरून ज्यांची वास्तुशांतीच्या आधी हा उपाय केला तर खूप जबरदस्त रिझल्ट मिळतील आणि तुम्हाला ते दोष तिथले काढून टाकता येतील. तसेच अग्निहोत्र हा एक खूप सुंदर उपाय आहे की ज्यांना ज्यांना घरामध्ये वाटतंय की आम्ही काही तोडाफोडी करू शकत नाही त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या आणि सूर्योदयाच्या वेळेस अग्निहोत्र सेवा करायची आहे. आणि आणखीन ज्यांना तुम्हाला काही प्रश्न आहेत त्यांनी मुंबई मेळाव्यामध्ये यावे आणि तिथं त्यांनी स्केच घेऊन आलात तर खूप लगेच पटकन तुम्हाला छोटे उपाय किंवा जे काही मार्गदर्शन आहे ते लवकर द्यायला आम्हालाही मदत होईल, तुमचाही वेळ वाचेल आणि आपले जे काही मोठे कठीण अवघड प्रश्न असतील त्यांना आम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंतर करू. त्यांनी फक्त तिथं नंबर देऊन जायचा आहे.
सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मार्गदर्शन करताना किंवा काही चूक झाली असेल ते सगळं माझ्या जिभेचं किंवा माझ्या बुद्धीचा दोष समजा. बाकी सगळं श्री स्वामी समर्थ चरणार्पण मस्तु. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता आपण अनुभव सत्र घेऊया. तर ज्यांना कोणाला अनुभव सांगायचे आहेत, तर त्यांनी मध्ये जे सर्कल दिसतंय, जो गोल दिसतोय त्याला एकदा टच करायचंय. त्यानंतर तुम्हाला अलाउ करण्यात येईल आणि एका वेळी एकानेच बोलायचं. एकाने बोलायला सुरुवात केली तर दुसऱ्याने थांबायचंय. सांगताना सुरुवातीला आपलं पहिलं नाव सांगायचंय, कुठून बोलतात ते सांगायचंय आणि आपला अनुभव थोडक्यात सांगायचा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय? आपण अनुभव सत्र चालू केलंय, तर तुम्ही आता आपला अनुभव सांगू शकता. आपली जी सकाळी गायत्री मंत्राची सेवा असते, संध्याकाळी 7 वाजता आता स्वामी चरित्र घेतोय आपण, आपल्या गुरूंची सेवा, आणि 10 वाजता विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, कालभैरवाष्टक, स्वामींचा जप, नवनाथांचा जप, या ज्या काही सेवा चालू आहेत आपल्या रोजच्या, तर त्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून ज्यांना कोणाला काही अनुभव आले तर ते तुम्ही सांगू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी स्वामी आमच्या घरात जेवलेलं असं मला दिसलेलं. मी संगीता पोळ उपरी वरून बोलते. हो, छान ताई. श्री स्वामी समर्थ. हा हा श्री स्वामी समर्थ. असं चांगलं वरपून जेवली. असं दूध आणि शिरा खाल्ला. हो, तुम्ही प्रेमाने जेवू घातलं ना स्वामींना, जेवण वाढलं, त्यामुळे महाराज पण प्रेमाने जेवले, मनापासून हा जेवले. हा खूप श्री छान. स्वामी श्री स्वामी समर्थ हा, ताई. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. ताई आवाज येतोय माझा? हो, येतोय. हा, मी विरारवरून बोलते, मुंबई, संध्या जयस्वाल. बोला. हॅलो. हा, हा, बोला मला ताई, ना येतोय. छोटासा अनुभव सांगायचा होता की आपले जे मेळावे होतात ना, त्या प्रत्येक मेळाव्याला म्हणजे मला यायची इच्छा असते, पण मला ना म्हणजे यायला होत नाही. माझ्या मुलाचा थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. तर आता मुंबईमध्ये मेळावा होणार आहे, तर मी फक्त बोलली की मी जाणार, मला जायचंच आहे कसंही करून. माझ्या मुलाला घेऊन म्हणजे पूर्ण फॅमिली येणार. आणि माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे छोटासा, तर त्याच्यामुळे त्यांना थोडासा लॉस झाला होता. म्हणजे पैसे यायचे राहिले होते 1-2 ठिकाणावरून. तर मी फक्त म्हटलं की आम्ही जातो. मिस्टर माझे एवढे स्वामी सेवा करत नाही, म्हणजे मानत नाही जास्त, मीच करते. तर मी म्हटलं की आपण जाऊयात. तर ठीक आहे, म्हणजे झालं, ते पण तयार झाले की जाऊयात म्हणून. आणि मी आता पुढच्या रविवारी जायचंय, तर ह्याच रविवारी ना, मागच्या रविवारी त्यांना एका त्यांच्या जे पैसे अडकले होते ना एका ठिकाणावरून, ते त्यांना मिळाले. तर म्हणजे फक्त मी जाण्याचा विचार केला. म्हणजे आम्ही जायला तयार झालो आणि म्हणजे ते पैसे मिळाले. अजून एका ठिकाणाहून यायचे बाकी आहेत, ते मिळतील पुढे. पण आता एका ठिकाणाहून आले. हा माझा अनुभव आहे. हा, खूप छान ताई, खूप सुंदर. तुम्ही या, तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना पण घेऊन नक्की ह्या मेळाव्याला या. श्री स्वामी हो, समर्थ. ऍक्च्युली मी सगळ्याच मेळाव्याला यायचं असतं, पण माझ्या मुलाला थोडा प्रॉब्लेम आहे. त्याला मी कुठे घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी कुठे बाहेर म्हणजे नाही घेऊन जाऊ शकत. त्याच्यामुळे मी नव्हती येत. पण आता हा इकडचा जवळचाच आहे, त्याच्यामुळे मी येणार म्हणजे माझ्या मुलाला घेऊन. हो ताई, या नक्की. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. ताई मी उर्मिला चांगण बोलते, कर्जत वरून. ताई हा, बोला आता ताई. ज्या थोडं ताईंनी मोठ्याने बोला ताई, थोडं मोठ्याने बोला. ताई त्या आता मगाशी त्या ताईंनी सांगितलं ना, तो मंत्र इदमे शिवम, तो मंत्र हा. ना ताई म्हणजे स्वप्नामध्ये येत होता. मी म्हणजे मला माहित नव्हतं की हा स्वामी चरित्रामधला आहे मंत्र. मी असं सांगणारच होते की हा मंत्र कसं काय, म्हणजे मी कधी ऐकला पण नव्हता हा मंत्र ताई. हा, आपली रुद्रसेवा चालू होती ना ताई, त्याचा प्रभाव असू शकतो कदाचित. तुम्ही रुद्रसेवेमध्ये सहभाग घेत होतात ना, आपला ऑनलाईन मध्ये चालू होता हो ताई, रुद्रसेवा. मला त्या रुद्रसेवामध्ये ना खूप म्हणजे खूप मोठा अनुभव आलेला आहे ताई. हा, दादांनी सांगितलं ना त्याचा अर्थ आता, त्याचा हा की ते शिव सर्वत्र आहे असा. खूप हा, छान ताई. मग सकाळी पण उठल्यानंतरून पण हाच मंत्र सतत मनामध्ये येतोय ताई माझ्या. हा हा, छान ताई. हा, श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. बोला पुढचा अनुभव. अनिता ताई म्हणून बोलतात ते कोणी, बोला. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. येते ताई ऐकायला? हो, येतोय आवाज. श्री हा. थोडं रेंज मध्ये या, मी अजून थोडं विषय range मध्ये काढली. या. हॅलो. हा, आता बोला. समर्थ. हा, मी अनिता तोडकर बोलते वारणानगरहून. हा, मला महाशिवरात्री दिवशी मोठा अनुभव आला ताई. दादानी ज्या वेळेला ध्यान घेतलेलं ना, हा, येते ना ऐकायला ताई? हो येतोय. त्या दिवशी मला स्वामींच्या चरण पादुका दिसल्या आणि पूर्ण पाय मला त्यांचे गुडघ्यापर्यंत असे दिसले आणि त्या दोन्ही पायाच्या मध्ये स्वामींची मूर्ती होती आणि त्यांच्या म्हणजे चरणांना की नाही बोटांना पूर्ण 10 बोटांना अष्टगंध लावलेला असा मला दिसला, असा मला अनुभव आला. त्या दिवशीपासून सांगतोय पण मला काही सांगताच आलं नाही, पण आज सांगता आलं बघा. हा, खूप सुंदर अनुभव आहे ताई. आपण महाराजांना जेव्हा अभिषेक करतो त्यावेळेला असंच करतो ना, पादुकांवर महाराजांना ठेवतो आणि आपला अभिषेक चालू असतो. हो. तर तुम्हाला ते छान दर्शन झालंय. होय, खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, रेखा ताई बोला आधी. हा, माझं पण ते आमच्या ट्रॅक्टरचं बिझनेसचं होतं, ऍक्सिडेंट झालता. तर मग कंपनी भरपाई देऊ शकते आम्हाला. ते एक माणसाचा ऍक्सिडेंट झालता. हा, त्यामुळे तसं ना आपल्या सेवा चालू ठेवायच्या, त्याने एक संरक्षण मिळतं आपल्याला. स्वामींची सेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. आणि ऑनलाईन जी सेवा असतात त्याने पण आपल्या घराचं संरक्षण असतं. सर्वांचं घरातल्या म्हणजे जे आपले सदस्य असतात त्यांचं संरक्षण असतं. त्यामुळे सहभागी राहतात सेवांमध्ये. महाराजांचा आशीर्वाद, दादांचा आशीर्वाद असतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. हा, मी सुप्रिया घाटगे बोलते हुपरीहून. हा, बोला. कोटी कोटी प्रणाम. मला एक अनुभव सांगायचा होता. माझ्या मामांची मुलगी आहे, त्यांच्या धाकट्या ऍक्सिडेंट झालेला. थोडं मोठ्याने बोला ना, मोबाईल जरा जवळ पकडा ना, आवाज कमी येतोय. माझ्या मामांची मुलगी आहे ना, तिच्या धाकट्या सासूबाई त्यांचा ऍक्सिडेंट झालेला बेटच्या 3 तारखेला. आणि त्यांना इतकं लागलेलं की 2 व्हीलर धडकलेली, मेंदूमध्ये रक्तस्राव वगैरे झालेला, कंप्लीट कोम्यात गेलेल्या. त्या कवटी वगैरे अशी पोटात ठेवलेली, इन्फेक्शन व्हायला नको म्हणून. ऑपरेशन पण त्या दिवशी झालं, पण त्या काहीच रिस्पॉन्स देत नव्हत्या. 2-3 दिवस कंप्लीट, म्हणजे 4 दिवस तर त्या कोम्यातच होत्या, काही रिस्पॉन्स नव्हता. मग आम्ही शिवरात्री दिवशी जे आपली ऑनलाईन सेवा झाली ना रुद्रपाठाची, त्या दिवशीचं तीर्थ ते श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हॅलो, माझा आवाज येतो का? हॅलो. हा ते बोला येतोय आवाज. श्री स्वामी बोला येतोय आवाज. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी पुष्पा पवार बोलते. माझी म्यूट करा आणि सलग बोला. श्री स्वामी समर्थ म्हणून सलग बोलत राहा ताई. सर्वांना हा, मी श्री स्वामी समर्थ. मी पुष्पा पवार बोलते. माझी मैत्रीण आहे मुंबईला, तर मी तिला तुमच्या ग्रुपमध्ये ऍड केले आणि तिच्या मैत्रिणीची मुलगी आहे, तर त्या मुलीला बरेच वर्ष मूल नव्हतं, तर ती तुमच्या ह्याच्यात जॉईन झाली. तिला मी तुमच्याप्रमाणे म्हणजे जॉईन करून तिला घेतलं आणि सगळं सांगितलं व्यवस्थित. तर ती आता ना प्रेग्नेंट आहे. तर स्वामींनी तिला गुड न्यूज दिली. हाच अनुभव आहे मला. खूप छान ताई, खूप सुंदर.
अविनाश दादांचं तिला सगळं सांगितलं कसं काय, आणि ती जॉईन झाली आणि ती तुमच्याकडं तिने ते सगळं म्हणजे असं प्रश्न वगैरे टाकला आणि सगळं हे केलं आणि ती सेवा केली. तर तिने काल मला गुड न्यूज दिली का ताई तुम्ही मला सांगितलं तसं मी केलं आणि आता तिला 3रा का 4था महिना चालू आहे. तर तिचं व्यवस्थिशीर होऊ द्या, हाचा आशीर्वाद परत दादांना द्यायला सांगा, कारण का खूप वर्ष झाली तिला मूल नव्हतं. खूप छान ताई. दादांचा आशीर्वाद त्यांना आपल्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायला सांगा, सेवांमध्ये सहभाग घ्यायला सांगा. दादांचा आशीर्वाद हा मी तिला तुमच्याच ह्याच्यामध्ये सहभाग करायला सांगितलं. तिचं नाव श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मोहन म्हणून कोणतरी बोलतंय. हा बोला. हॅलो हो, श्री स्वामी समर्थ बोला ताई, बोला. ताई मी श्री स्वामी समर्थ. ताई मी आज पुण्यावरून बोलते. हा बोला. परवा अमावस्येला कर्पूर होम आम्ही केला. मी तशी नवीनच आहे, मला अजून ह्याच्यातला जास्त अनुभव नाही. हॅलो हो बोला ताई, तुम्ही बोलत राहा. आवाज येतोय, नाही आला तर मी सांगेल तुम्हाला. बोलत राहा तुम्ही. मी तशी नवीनच आहे. मी परवा अमावस्येला कर्पूर होम केलेला. तर कर्पूर होम चालू असताना 2 वेळा नारळाला रेष गेले तर 2 कर्पूर होम चालू असताना, आणि त्याच्यानंतर खाली नारळ ठेवल्यानंतर तिसरी रेष गेलेली आहे. हे शुभ का अशुभ असं मला फक्त ह्याच्याबद्दल सांगा तुम्ही थोडं. हा, शुभ अशुभ ताई असं एवढं काही नसतं, पण आता जे तुमच्या घरामध्ये जे नकारात्मक ऊर्जा ते नारळ खेचून घेतं, त्यामुळे त्याला काही असं घाबरायचं कारण नाही. पण ते तुमचं आता जे निगेटिव्हिटी किंवा सकारात्मक म्हणजे नकारात्मक जी ऊर्जा होती तो नारळ खेचून घेतो असतो. त्यासाठी आपण तो कर्पूर होम करतो. मग तो नारळ आता तुम्ही विसर्जन करा. आता पुढच्या शनिवारी तुम्ही नवीन नारळावर कर्पूर होम करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. मी तळेगाववरून बोलते, मनीषा यादव. आपलं 121 रुद्र अभिषेक होता ना, त्या दिवशीचं तीर्थाला माझा कान खूप दुखत होता आणि मग मी कानात 2-3 ड्रॉप टाकले तीर्थाचे. तर त्या दिवशी कान दुखायचा राहिला आणि त्याच्यानंतर आपली रुद्रसेवा बंद झाली ना, मग काल पण परत दुसरा कान दुखायला लागला खूप. आता तुम्ही म्हणला आता रुद्रतीर्थ पण नाही, आता काय करू? मग मी माठातलं पाणी घेतलं आणि चमच्यामध्ये आणि श्री स्वामी समर्थ असं म्हणून 3 वेळा म्हणून कानात सोडलं, तर त्या पाण्याने पण कान दुखायचा राहिला मग ताई. हो, छान ताई. तुम्ही कानाला वगैरे वरून लावा, जास्त पण कानामध्ये म्हणजे टाकू नका पाणी. तर तुम्ही दुसऱ्या कानात, त्या कानात 3 ड्रॉप टाकलेले पहिले, ते राहिलं होतं तीर्थ, आणि काल फक्त पाणी स्वामींचं नाव घेऊन टाकलं, तर त्याने पण दुसरा कान पण दुखायचं राहिलं माझं ताई. हा, ठीक आहे. स्वामींचं म्हणजे रुद्राभिषेक आणि स्वामींचं म्हणजे ते एक संजीवनीच तयार झाली आणि त्यांचं कान दुखायचं राहिला. खूप छान ताई. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई, बोला. श्री स्वामी समर्थ ताई. त्या दिवशी दादांनी जे शिवरात्री दिवशी ध्यान लावायला सांगितलं होतं संध्याकाळी, त्या दिवशी मला म्हणजे असं एकदम लाल लाल उगवता सूर्य दिसला आणि आम्ही अक्कलकोटमध्ये म्हणजे आतमध्ये गाभाऱ्यात बसलोय असं दिसलं. श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या मुलाला पण अनुभव सांगायचा आहे. मी काल माझ्या बाबांसोबत मंदिरात गेलतो. दत्ताची मूर्ती हसताना दिसली. श्री स्वामी समर्थ. दत्त मंदिरात गेला होता का? हा. हा हा, खूप छान. श्री स्वामी समर्थ. तो ऐकतो ना रोज सेवा? हो. सेवा. हा हा, छान छान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. मी अनिता पाटील बोलते, कवटे मंकाळवरून. हा, बोला. म्हणजे आज महाराजांनी ना ताई आमच्या घरात चपाती आणि भात प्राशन आहे ताई. भात आणि चपाती? हा, भात आणि चपाती होत आहे, म्हणजे असा तुकडा मोडलाय चपातीचा ताई महाराजांनी.
हा ठीक आहे. छान फोटो पाठवा आम्हाला. आम्ही बघतो सर्वजण. हो सुरेखाताईने पाठवलेत ताई. हा ठीक आहे. हा ताई टाकतील, ग्रुपवर टाकतील, मग बघूया. छान ताई. दादांना पण आदरणीय दादांना पण कोटी कोटी प्रणव. कारण त्या दिवशी हे दादांनी ध्यान घेतलं होतं आपलं महाशिवरात्रीच्या रात्री. तर मला पण असं पूर्ण लाल दिसत होतं ध्यानामध्ये. पण एवढं माझं ध्यान लागलं नाही ते, कारण काहीतरी प्रॉब्लेम झाला होता घरात. आणि नंतर मग मी झोपताना दादांना विनंती केली, मला खूप वाईट वाटलं. पण रात्री ते दादा मग स्वप्नामध्ये आले माझ्या ताई पहाटे पहाटे. दर्शन दिलं मग दादाने. हा खूप छान ताई. तुम्ही सगळं म्हणजे मनापासून सर्व सेवा करतात, त्याचं फळ आहे हे. हो ते सेवा सगळं हो ते. हा खूप छान श्री ताई. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ. मगाशी माझा अनुभव अर्ध्यातच राहिला नेटवर्क इश्यूमुळं. मग त्या ताईंना रुद्रतीर्थ दिल्यानंतर त्यांच्यात खूप छान म्हणजे सुधारणा झाली आणि त्यांना हालचाल पण झाली आणि त्यांना आता तोंडावरती काहीतरी खायला पण द्यायला चालू आहे. भरपूर तब्येतीत फरक पण पडलाय त्यांच्या रुद्रतीर्थमुळं. आणि असाच अनुभव आणि एक मला सांगायचा आहे. 2-3 महिन्यापूर्वी एक छोटंसं बाळ पडलेलं आणि पडल्यानंतर त्याची एक साईड कम्प्लीट कामच करत नव्हती, काही हालचालच होत नव्हती हाताची पायाची वगैरे. त्यावेळेस पण असंच रुद्रतीर्थ त्याच्यापर्यंत पोहोचवलेलं आणि ते त्याच्या शरीराला पण लावलं, त्याच्यात मुखावाटे पण दिलं त्याला. त्याच्यानंतर त्याचे सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह म्हणजे सगळे नॉर्मल आले रिपोर्ट. ते बाळ नंतर खेळायला वगैरे लागलं आणि त्याच्यात पण ती सुधारणा झाली त्या बाळात पण. अगदी 2 ते 2.5 वर्षाचं बाळ होतं. ते खेळता खेळता पडल्यानंतर तो प्रॉब्लेम झालेला त्याला. आणि रुद्रतीर्थमुळे खरोखरच इतकं सुंदर इफेक्ट होतोय हे सांगायचं तुम्हाला. हो ताई. तेच आता कसं आहे, ह्या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना रुद्रसेवा कशी करायची ते समजतंय. आणि रुद्रतीर्थ आता म्हणजे सर्वच आजारांवर, सगळ्या व्याधींवर म्हणजे खूप रामबाण उपाय. दादा नेहमी म्हणतात तसं. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आणि खरोखर रुद्रतीर्थाचा इफेक्ट होतोय आणि एकदम फास्ट पण होतोय. आता आपले आता झालेले, तरी पण आता ज्यांना करायचे तर ते करू शकतात. तुम्ही मेसेज करून आपलं ऑडिओ जे आहे रुद्राची किंवा कसं करायचं हे आपण सांगू शकतो त्यांना आणि ते करू शकतात रुद्रतीर्थ. म्हणजे हे प्रत्येकाला माहित असायला इमर्जन्सी मध्ये म्हणजे कोणालाही करता येतात. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ. मी सांगलीहून बोलतोय, सोनाली थांबगावे. हा बोला. मला पण 15 दिवस झाला श्वासचा त्रास होत होता. 2-3 वेळा म्हणजे असं पूर्ण श्वासच बंद झालता माझा. मग रुद्राभिषेक मी करायचं सगळं बंदच झालतं, नुसतं स्वामीचं नामस्मरण करत होतो. मग ज्या दिवशी शेवटचा दिवस होता त्या दिवशी मी केलं आणि त्याचं पाणी घेतल्यापासून माझं श्वास पण सगळं व्यवस्थित चालू आहे आणि फरक पण पडलाय पहिल्यापेक्षा. सगळं बंद झालंय. पहिल्या नंतर 2-3 दिवस मला असं म्हणजे मी राहतोय का नाही मलाच माहित नव्हतं, एवढं जास्त झालं मला. हा खूप सुंदर. आणि रुद्र त्याला तीर्थ म्हणायचं. रुद्र तीर्थ जे पाणी असतं जेव्हा त्याच्यावर सेवा होते तर त्याचं तीर्थ बनतं. त्यामुळे पाणी कधी न म्हणता तीर्थच म्हणायचं. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुढे कोण बोलतंय? श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ. ज्योती म्हणून कोणी आहे त्यांना अलाव केलंय. बोला. श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ. बोला. मी पूनम बडे बोलते कांदिवलीवरून. हा ताई बोला. माझ्या कानातून आहे ना पाणी येत होतं, तर मी दादांकडून सेवा घेतली होती. तर दादांनी मला औदुंबर प्रदक्षिणा सांगितली होती. तर 4 ते 5 दिवस झाले, पण आता माझ्या कानातून पाणी यायचं पण बंद झालं नाही. मला खूप छान अनुभव आला. हो छान ताई. तुम्ही पुढे थोडं कंटिन्यू करा ती सेवा. दादांनी सांगितलेली पूर्ण करा. 4 दिवसाची मी ती पूर्ण करणार आहे. हा चालेल. अजून छान फरक पडेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे असतील तर त्यामध्ये सर्कलला टच करा, तुम्हाला अलाउ करण्यात येईल, तुम्ही बोलू शकता. मग एक शेवटचा अनुभव घेऊया आपण, त्यानंतर प्रार्थना घेऊया. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय? हो येतोय ताई. हा. श्री स्वामी समर्थ ताई. सर्व सेवेकरींना श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय ताई? हो येतोय, बोला ताई. ताई थोडं ना आमच्या घरात थोडेसे शेतीचे प्रॉब्लेम चालू होते. तर आज तारीख होती आणि साक्ष पण होते आज. आणि दादांकडे प्रश्न टाकलेला होता, दादांनी सेवा दिली होती. मग मी काल सकाळी आम्हाला असा फोन आला की तो साक्ष द्यायला नाही म्हणतोय बुवा, त्याच्या मिसेसला कुठे ऍडमिट करायचं होतं दवाखान्यात. मग त्याला नाशिकला जायचं होतं, थोडी काही ऑपरेशन वगैरे होतं. मग थोडंसं नाराज झाल्यासारखं झालं की बुवा आपल्या थोडंसं इतकं जवळ आलंय आणि थोड्यासाठी लांबतंय बुवा आपलं हे काम, असं जाणवायला लागलं. मग ते ड्युटीवर गेले, त्यांना म्हटलं काही नाही येईल फोन, हे येईल म्हटलं तो साक्ष द्यायला, तो तर तुम्ही जा. मग काही नाही, मी 21 मला दादांनी सेवा दिली, त्याच्यातले मी काल अथर्व शीर्षाचे पाठ सुरू केले, गणपती अथर्व शीर्षाचे. तर ताई आज दुपारी काल त्यांचा फोन आला की म्हणे शक्यतोवर ते दादा म्हटलेत म्हणे की मी येतो बुवा साक्ष द्यायला. आणि आज चक्क कोर्टात हजर राहून साक्ष पण झाली ताई. हा एक खूप मोठा अनुभव आहे. हा, खूप सुंदर ताई. ते दिलेली हो. सेवा आपण म्हणजे वेळ चालू करायला हो. पाहिजे. हो ती सुरू केली, पण आज ना मला सुतक पडलं ताई. हा ठीक आहे, आता हे सुतक संपलं की तुम्ही पुढची कंटिन्यू करा मग. हो हो हो. आणि संध्याकाळी पण ना ताई नैवेद्य दाखवला होता, त्याच्यातला तो नैवेद्य पण महाराजांनी ग्रहण केला. हा, खूपच सुंदर ताई. हो. आणि काय महिनाभर 3 आठवडे झाले आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन, पण खूप मनाला खूप शांतता पण वाटते, निगेटिव्ह विचार येत नाही आणि अनुभव पण असे पॉझिटिव्ह, म्हणजे आपली नकारात्मक शक्ती कमी झाल्यासारखी जाणवते ताई. हो जाणवेल ताई, खूप जाणवेल. आता जरी तुम्ही प्रश्नासाठी म्हणून इथे आलेला असाल तरी तुमचा प्रश्न जरी सुटला तर नेहमी राहा आमच्या बरोबर. नाही नाही, कंटिन्यू मी सकाळी कसं थोडंसं मुलांचे डबे वगैरे पुढे मी श्रवण करते आणि 7ची किंवा 10ची सेवा मी सेवा करून घेते, नाही तर मग श्रवण करते. हो चालेल ताई. हो. आता जसं शिकलं तसं आपण करायचं, फक्त कनेक्ट राहायचं. छान. हो हो हो. चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. ताई मी रुपाली निकम बोलते कोल्हापूरमधून. हा. ताई माझा आवाज येतोय ना? हो येतोय. माझा अनुभव महाशिवरात्रीचा आहे ताई. मी रोज सकाळची पूजा आटोपून 11 वाजता त्या दिवशी शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचायला बसले 11 वाजता. मग मी सकाळी महाराजांना जास्वंदीचं फुल आमच्या झाडाला उमललेलं ते वाहिलेलं महाराजांच्या मागं. मग ते इतकं मोठं होते ना कलमी असल्यामुळं, ते नंतर 11 वाजता मला असं वाटलं की म्हणजे ते महाराजांच्या पाठीवर असं ओझं असं हे व्हायलंय, म्हणून मी ते फुल हातात घेतलं तर ते पूर्ण उमललं. खूप मोठं उमलते ते. मग माझ्या असं मनात आलं की म्हणजे आता मूर्तीच्या मागं पण ठेवू शकत नव्हते, थोडी कमी जागा आहे म्हणून. मग मी त्या फुलातच महाराजांना बसवलं. त्यानंतर मी 11वा अध्याय वगैरे वाचला, ते सगळं माझं वाचन वगैरे झालं, शिवस्तुती वगैरे. आणि 3:30 वाजता माझं असं दुपारी लक्ष गेलं तर महाराजांची मूर्ती सगळ्यात वरच्या लाईनवर असते, त्याच्यानंतर मधली एक पूर्ण लाईन दुसरे देव आहेत आणि त्याच्या खाली प्रसादाची वाटी होती साखरेची. त्या महाराजांची मूर्ती ताई त्या साखरेच्या वाटीत आलेली होती आणि कुठलेही मधले देव पडले नव्हते. फक्त लक्ष्मीची मूर्ती थोडी तिरकी झालेली, पण स्वामींची मूर्ती पण उभी अशीच होती आणि सगळे देवही जिथल्या तिथं असेच होते ताई. हळदी कुंकवाचं सुद्धा शेजारी होतं तरी पडलं, सांडलं पण नव्हतं. खूप छान ताई, तुमचा प्रसाद महाराजांनी येऊन खाल्ला. खूप सुंदर. पण
हो. आणि कुठल्याही देवाला धक्का नव्हता आणि महाराजांची आणि इतकी छोटी वाटी आहे की मला खरंच खूप आश्चर्य वाटते की ती वाटी पण वाकडी वगैरे झाली नाही, कुठले प्रसाद साखर पण नाही सांडली आणि मूर्ती पण अशी उभीच होती. मी रुद्रपाठ वगैरे करते. मला खूप अनुभव आलाय. ऑक्टोबर महिन्यात माझ्या मिस्टरांचं अ, म्हणजे मेंदूचं ऑपरेशन झालेलं ना, तेव्हापासून मी दादांच्या सेवेत आहेच. मला जे शक्य होईल ते मी सगळं करत असतेच. पण मला खरंच त्या दिवशी खूप म्हणजे आणि इतक्या घाईत झालं की मी फोटो काढू शकले नाही. लगेच घाबरून मी मूर्ती नमस्कार करून जागेवर ठेवली आणि मग मी गुरुप्रसादची बहीण आहे मी. मग त्याला फोन लावला. तो म्हटला थोडंसं फोटोवर काढला असतं जरा जास्त छान झालं असतं. पण तरी सांगतो तुझा अनुभव. मी प्रयत्न करत होते पण आज सांगितला. हो छान आहे. फोटो पाठवला असं अजून छान. तरी पण आम्ही सगळं अनुभवलं तुम्ही सांगताय त्याप्रमाणे कल्पना करून आम्हाला महाराज दिसले साखरेच्या वाटीमध्ये आणि खूपच सुंदर अनुभव आहे तुमचा. छान. श्री स्वामी हो. समर्थ. तरी स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून बोलायचंय कोणाला? नंतर आपण प्रार्थना घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ. बोला दादा. ताई वंदना ताईने आता वास्तूविषयी मार्गदर्शन चांगले केले त्याने आणि तोडगे बिडगे चांगले सांगितले. मुंबई मेळाव्यासाठी त्याने विनंती केली येण्यासाठी कारण आम्ही येऊ शकत नाही. तर ताईने जे वास्तूविषयी तोडगे अनुभव सांगतात ते माहिती सांगतात त्याची आपण ग्रुपला हे टाकू शकता का पोस्ट? दादा आता ही मीटिंग आहे ना उद्या तुम्ही ऐका. ही आपली मीटिंग राहिला ती तुम्ही सेव्ह करून ठेवा. तुम्ही केव्हा पण ऐकू शकतात ते. नाही आम्ही ऐकू शकतो खरं आपण जर एखाद्या सेवेकऱ्याला जर सांगायचं म्हटलं तर म्हणून म्हटलं. नाही हे आपलं मार्गदर्शन वेळोवेळी चालूच असतं आपल्या ग्रुपमधून. त्यांना कनेक्ट करा, आपल्या ग्रुपला जॉईन करा, त्यांना पण हे मार्गदर्शन मिळेल. काही म्हणजे 15 दिवसांनी वगैरे हे मार्गदर्शन आपल्या ग्रुपमधून होतंच आणि ऑडिओ पण त्यांना मिळेल. त्यांना तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. हा चालेल दादा. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. ताई आज मला पण अनुभव आला. हो ताई बोला. स्वामींना मी नैवेद्य दाखवायला ठेवलेला भात, दूध आणि साखर. तर त्यातले ना मधला बरोबर भात, साखर आणि भात होता ना दुधाचा, तर स्वामींनी ग्रहण केला. हाच अनुभव मला तुम्हाला सांगायचा होता. मग मला पण खूप आनंद झाला. सांगावं हे. हो खूप छान ताई. छान छान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ. ताई जर आम्हाला मला जर समजा घ्यायची इच्छा असेल सेवा तर म्हणजे ह्याच्यावरती सेवा घ्यायची असेल तर मला मिळू शकते का? सध्या फक्त ऍडमिनच घेतात सेवा. जेव्हा सेवेकऱ्यांसाठी असेल त्यावेळेस तुम्हाला कळवलं जाईल. तसा ग्रुप मेसेज आहे. आता सध्या सगळे ऍडमिनच घेतात सेवा. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. किती वेळ दिला सांगायचा? श्री स्वामी समर्थ. वैशाली ताई म्यूट करा. हा श्री स्वामी समर्थ. ताई थोडं मोठ्याने बोला, आवाज खूप कमी येतोय. आरती ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मी सेवा टाकली अजून सेवा आली नाही जागृती ताईंकडे. आणि हा मेसेज करा. जागृती ताईंना फक्त मेसेज करा ताई सेवा आली नाही असा फक्त मेसेज करा. मग तुम्हाला सेवा मिळेल. एक सेवेकरांना ऍड पण करायचे त्यांनाच मेसेज केलेले त्यांना पण ऍड नाही केले आपल्या ग्रुपला. ताई तुमचा आवाज क्लिअर नाही आला. काय बोलताय? आपल्या ग्रुपला एक सेवेकरांना जागृती ताईंना नंबर पाठवलाय त्यांना पण ऍड नाही केलं. ते मला विचारतात सारखे मला ऍड करा ऍड करा. परत एकदा मेसेज करा. हो ठीक आहे मी सांगते ताईंना. ठीक आहे सांगते मी ताई. त्यांना काय असेल त्यांना. हो हो. श्री स्वामी समर्थ.
हो आशीर्वाद असतोच ताई. तुम्ही आता जॉईन आहात ना, सगळ्यांना आशीर्वाद मिळतो दादांचा स्वामींचा. त्यामुळे जॉईन राहायचं सेवेला. छान ताई. श्री स्वामी समर्थ. आरती ताई म्यूट करा आता तुमचं माईक. प्रार्थना घ्यायची आहे. सर्वांनी हात जोडायचे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ.